നമുക്ക് ഒരു അവസരം കൂടെ വീണ്ടും തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको एक बार फिर से एक अच्छा अवसर और मौका दिया है. നാം ദൈവരാജ്യത്തിലായിരിക്കുന്നു എന്നുള്ളതാണ് നമ്മുടെ ഏറ്റവും ഭാഗ്യകരമായ അവസ്ഥ. हम लोग सब लोग परमेश्वर के राज्य में है. ये अवस्था ही हर एक विश्वासी के लिए सबसे बड़ा एक भाग्य अवस्था है. നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ അനുഗ്രഹം ഏറ്റവും അനുഗ്രഹമായ അവസ്ഥ എന്ന് പറയുന്നത് ദൈവരാജ്യം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്ന ദിവസം. और हमारे जीवन में हर एक विश्वासी के जीवन में सबसे खुशी का दिन, सबसे आनंद का दिन तब था जब परमेश्वर का राज्य हमारे हृदय में आया. അപ്പൊ നമ്മള് ക്രിസ്തുവിനെയും ദൈവരാജ്യത്തെയും തമ്മിൽ വേർതിരിച്ച് കാണരുത്. तो इसके लिए എവിടെയുണ്ടോ അവിടെ ദൈവരാജ്യം. हमें इसके लिए हमें प्रभु को परमेश्वर के राज्य से हमें राज्य को अलग नहीं करना, क्योंकि जहाँ पर प्रभु है वहीं पर ही राज्य है. അപ്പൊ കർത്താവ് ഉപമകളിലൂടെ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങളെ എപ്പോഴും പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നു. हम जानते हैं कि प्रभु हमेशा दृष्टांत के द्वारा राज्य के बारे में दृष्टांत देकर प्रभु उनके उधर के गहराई के बारे में या रहस्य के बारे में, भेदों के बारे में प्रभु बताता था. ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ നിങ്ങൾക്ക് അറിയാം, പക്ഷെങ്കിൽ പുറത്തുള്ളവർക്ക് അറിയില്ല. तो प्रभु इसलिए प्रभु ने कहा कि जो राज्य का भेद है वो तुम्हें जानते हैं, तुम उस बातों को जानते हो, लेकिन बाहर के लोग ये बातें नहीं जानते. അപ്പോഴും ശിഷ്യന്മാർക്ക് ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ അറിഞ്ഞിരുന്നില്ല. അവര് तभी भी चेले लोग को राज्य का भेद क्या है तभी भी उनको मालूम नहीं जब प्रभु ये बात बोल रहा था. तो ആത്മാവ് വന്നിട്ടാണ് ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തി തരുന്നത്. परंतु वो स्पष्टता कब हुआ? जब आत्मा उन पर आया और आत्मा जब बात करके उनसे संगति किया तब उनको एक एक भेदों के बारे में प्रकट होने लगा. നമ്മൾ ഇന്ന് ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങളിൽ അതിശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യമാണ് കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചതിന് ശേഷം കർത്താവിന്റെ ശിഷ്യന്മാരും കൂടെ ഉണ്ടായിരുന്ന സഹോദരിമാരും കർത്താവിന്റെ കാൽക്കൽ വന്ന് അവന്റെ കാലിൽ പിടിച്ച് അവനെ നമസ്കരിച്ച് ആരാധിക്കുന്നത് ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മത്തിന്റെ അതിശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യമാണ്. हम लोग आज प्रभु के राज्य के विषय का एक भेद के विषय में हम लोग मनन करेंगे, जहाँ पर प्रभु पुनरुद्धान हो जाने के बाद किस रीति से प्रभु अपने चेले, सभी चेले लोग और बहन लोग मिलकर सभी लोग प्रभु का पैर पकड़कर उसको उनको दंडवत करने के लिए प्रभु की उपस्थिति में जब वो लोग गिरा पुनरुद्धान के बाद, जब प्रभु को पहले बार मिलते समय में, तो वहां पर एक राज्य का भेद, राज्य का एक तत्व को वहां पर हम देख सकते हैं. നമുക്ക് മത്തായി സുവിശേഷം 28 അധ്യായം അതിൽ 9-10 വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. मत्ती का सुसमाचार उसका 28 का 9 और 10 पढ़ेंगे. तब यीशु उन्हें मिला और कहा सलाम. उन्होंने पास आकर और उसके पांव पकड़कर उसको दंडवत किया. तब यीशु ने उनसे कहा, मत डरो, मेरे भाइयों से जाकर कहो कि गलील को चले जाए, वहाँ आप मुझे देखेंगे. ഓക്കെ ഇവിടെ കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചതിന് ശേഷം प्रभु पुनरुद्धान के बाद അവർ വന്ന് കർത്താവിന്റെ കാലിൽ പിടിച്ച് നമസ്കരിച്ചു. वो लोग प्रभु के पैर के नीचे गिरकर उसको पकड़ा और दंडवत किया. അപ്പോൾ നമുക്ക് എങ്ങനെയാണ് കർത്താവിന്റെ കാലിൽ പിടിക്കാൻ കഴിയുന്നത്? അക്ഷരീയമായിട്ട് കർത്താവ് നമുക്കില്ല, നമുക്ക് അക്ഷരീയമായിട്ട് അവനെ കാണാൻ കഴിയുന്നില്ല. അപ്പോൾ എങ്ങനെയാണ് ഈ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മം നമുക്ക് അനുഭവത്തിൽ കൊണ്ടുവരാൻ കഴിയുന്നത്? तो अभी उन लोगों ने तो प्रभु को देखा, स्पर्श किया और फिर देखकर दंडवत किया, परंतु हम कैसे प्रभु को देख सकते हैं, स्पर्श कर सकते हैं, दंडवत कर? हम तो प्रभु को देख भी नहीं सकते, छू भी नहीं सकते. तो ऐसा कैसा है कि फिर हम कैसे प्रभु का यह राज्य का ये भेद का अनुभव, जो सही रीति से दंडवत करके आराधना करने का अवस्था, हम कैसे फिर पूरा कर सकते हैं? വിശ്വാസത്താൽ विश्वास के द्वारा आत्मा में. ഇപ്പൊ നമ്മളൊരു മനുഷ്യന്റെ കാലിൽ പിടിക്കുകയാണെന്ന് പറഞ്ഞാൽ, उदाहरण के लिए कोई एक व्यक्ति एक मनुष्य का पैर अगर छू रहा है तो ഏറ്റവും താണ അവസ്ഥയിലേക്ക് ആ കാല് പിടിക്കുന്ന വ്യക്തി വരികയാണ്. കാരണം മനുഷ്യ ശരീരത്തിലെ ഏറ്റവും ഭംഗി കുറഞ്ഞ, മാനം കുറഞ്ഞ ഒരു അവയവമാണ് കാലെന്നുള്ളത്. तो मतलब क्या है कि वो व्यक्ति क्या कर रहा है, वो अपने आप को झुकाकर दंडवत करके अपने आप को नम्र करने का अवस्था में वो आ रहा है, वो व्यक्ति को आदर देने के लिए. क्योंकि हम जानते हैं कि एक मनुष्य का शरीर का अगर हम लोग पूरा अंग को देखा जाए तो पैर एक ऐसा भाग है जो सबसे ज्यादा गंदा होता है. मतलब उस पैर का अंग का वो भाग हमेशा गंदा रहने का अवस्था को दिखाता. तो कोई उसको छू रहा है मतलब वो उस अवस्था में आकर झुककर आदर कर रहा है, उसका अर्थ में आता है. എന്നാൽ കർത്താവിന്റെ കാലിൽ പിടിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ അർത്ഥത്തിലല്ല നമ്മൾ കാണേണ്ടത്. परंतु प्रभु का पैर जाकर छुआ करके बोलते समय में हम वो अर्थ में नहीं लेना, जैसे स्वाभाविक रीति से हम एक मनुष्य दूसरा मनुष्य का पैर छूते हैं अपने आप को नम्र करने, उस अर्थ में नहीं था. यीशु का पैर जाकर इन लोगों ने छुआ. കർത്താവിന്റെ കാല് നമ്മള് ഇസ്രായേൽ മൂപ്പന്മാർ 70 പേരെ കർത്താവിനെ കാണാനായിട്ട് കയറി വരാൻ കർത്താവ് കൽപ്പിച്ചു. हम जानते हैं कि जब मूसा के समय में परमेश्वर ने इजराइल के जो लगभग 70 प्राचीनों को प्रभु वहां पर पहाड़ के ऊपर बुलाता है परमेश्वर का दर्शन करने के लिए. നമുക്ക് പുറപ്പാട് പുസ്തകം എക്സഡസ് 24 9-10 വാക്യം വായിക്കും. निर्गमन का 29 का 9 और 10 पढ़ेंगे. 24 सॉरी 24 का 9 24 का 9 और 10.
हाँ। जब मूसा, हारून, नादाब, हाँ। अबीहू और इसराइलियों के 70 पुरने ऊपर गए और इसराइल के परमेश्वर का दर्शन किया और उसके चरणों तले नीलमणि का चबूतरा सा कुछ था जो आकाश के तुल्य ही स्वच्छ था। ആ ഓക്കെ കർത്താവിന്റെ പാദം എങ്ങനെയുള്ളതാണ്? यहाँ पर प्रभु का पैर कैसा था? आकाशों के समान एकदम स्वच्छ है, एकदम क्लीन है, स्वच्छ है वो। പാദപീഠം കണ്ടോ അവരെ? पैर तले देखा क्या उन्होंने? എന്നിട്ട് പാദം കണ്ടില്ല, പാദപീഠത്തിന് കീഴേ तो वहां पर देखो पैर को देखा है, ऐसा नहीं है। हाँ। पैर के नीचे, हाँ, परमेश्वर के पैर के नीचे का अवस्था को देखा, पैर को तभी भी देखा नहीं। എത്ര സ്വസ്ഥമാണ്, तभी वो देखो कितना स्वच्छ है, എത്ര സമാധാനമാണ്. कितना शांति पूर्वक है। ഇതാണ് സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മം. ये है स्वर्ग राज्य का, परमेश्वर का राज्य का भेद। കർത്താവിന്റെ പാദപീഠം എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് അധികാരം ക്രിസ്തു ഭരിക്കുന്നതിനെയാണ്. കർത്താവിന്റെ സ്വർഗമെന്ന സിംഹാസനം, ഭൂമിയുടെ പാദപീഠം എന്ന് പറഞ്ഞാൽ പാദപീഠം എന്ന് കർത്താവിനെ കുറിച്ച് ഉദ്ദേശിക്കുന്നത് അവന്റെ അധികാരത്തിന് കീഴ്പ്പെടുക, ഭരണത്തിന്റെ കീഴേ ആയിരിക്കുക. तो पैर तले करके जब बोलते समय में वो परमेश्वर का अधिकार और हुकूमत को दिखाता है, जहाँ पर परमेश्वर पूर्ण रीति से उस बात को अपना हुकूमत और अधिकार में लाते समय में वो किस रीति से लाता है? सब चीजों को अपना पैर तले लाकर बताता है कि अब इस चीज पर मेरा अधिकार है। इसलिए हम जानते हैं कि परमेश्वर जो है स्वर्ग उनका सिंहासन और भूमि उनका पैर तले जो पादस्थान है। तो वो मतलब क्या है कि भूमि को प्रभु ने उनके अधीन में लाया है। അപ്പോൾ നമ്മളെ കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചപ്പോൾ ദൈവരാജ്യം നമ്മളിലേക്ക് വന്നപ്പോൾ കർത്താവിന്റെ പാദപീഠത്തിൽ പിടിച്ചൊരു നമസ്കാരം ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. അങ്ങനെ ഉണ്ടായിട്ടില്ലെങ്കിൽ ഇതുവരെയും ദൈവരാജ്യം നമ്മിൽ വന്നിട്ടില്ല. मैं इसके लिए हम लोग को हमारे हर एक विश्वासी के जीवन में जो विश्वास के द्वारा प्रभु यीशु मसीह का कार्य को देखकर उद्धार पाया, नया जन्म के द्वारा परमेश्वर का जो स्वर्ग राज्य हमारे अंदर आया करके वो अवस्था आया, उस समय में आत्मिक अवस्था में क्या हो गया? हम लोग ने सचमुच प्रभु का पैर छूकर उनका अधिकार और हुकूमत को स्वीकार है। मतलब ऐसे यीशु तू मेरा प्रभु है। अगर ऐसा प्रभु यीशु मसीह का अधिकार को स्वीकारा ही नहीं है, वो हुकूमत उनका आया ही नहीं है, मतलब वो व्यक्ति का नया जन्म ही नहीं हुआ है। അപ്പോൾ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മം എന്താണ്? तो राज्य का भेद क्या है? നീതിയാണ്, वो धार्मिकता है, സമാധാനമാണ്, शांति है, സന്തോഷമാണ്, आनंद है। അതാണ് ആ ഇസ്രായേൽ പുരോഹിതന്മാർ അവിടെ മൂപ്പന്മാര് കണ്ടത്. കർത്താവിന്റെ പാദപീഠത്തിന് കീഴെ സ്വച്ഛമായ ഒരു സ്ഥിതിവിശേഷം. तो वही वो जो 70 बुजुर्ग लोग, प्राचीन लोगों ने जब वो लोग ने देखा तो पैर के तले एकदम एक स्वच्छता का अवस्था, स्वर्ग के समान एक स्वच्छता, मतलब एक शांति का और एक कुशल अवस्था का अनुभव को वो लोग महसूस कर पाए। അപ്പൊ നമ്മൾ കർത്താവിനെ കാല് പിടിക്കുകയാണെന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? अभी आज हम लोग प्रभु के पैर पकड़ रहे हैं, उसका मतलब क्या है? എന്താണ് അതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब है അവന്റെ കർത്തൃത്വത്തിന് കീഴെ നമ്മൾ സമ്പൂർണ്ണമായി मतलब उनका प्रभुत्व को पूर्ण रीति से स्वीकार कर हम उनके अधीन हो रहे हैं। കർത്താവ് നമ്മുടെ ഹൃദയം ഭരിക്കുമ്പോഴാണ് നമുക്ക് ശരിക്കും സമാധാനവും സന്തോഷവും तो ഉണ്ടാകുന്നത്. प्रभु जब एक व्यक्ति का अपना दिल का हृदय में प्रभु अगर जब वो यीशु मसीह उसका प्रभु बन जाता है, तभी वो व्यक्ति को, वो विश्वासी को सचमुच शांति और समाधान का अनुभव होता है। പൂർണ്ണ ഭരണം കർത്താവിന് കിട്ടുന്നതാണ് ദൈവരാജ്യം. और जब उस व्यक्ति का, उस विश्वासी का संपूर्ण प्रभुत्व प्रभु का जब हो जाता है, तो तब वो संपूर्ण प्रभुत्व को कहते हैं राज्य का अनुभव। അപ്പം നമ്മൾ മഗ്ദലക്കാരത്തി മറിയ കർത്താവിന്റെ കാലിൽ പിടിക്കാൻ വന്നു. हम जानते हैं कि जो मगदलन मरियम है वो भी प्रभु का पैर छूने के लिए गई थी। കർത്താവ് പറഞ്ഞു എന്നെ തുടരുത്. तब प्रभु ने क्या कहा? मुझे नहीं छूना। यूहन्ना 20 में हम पढ़ते हैं। അതെന്താണ് കാര്യം? वहां वो उधर क्या कारण हुआ? ऐसा क्यों प्रभु ने रोका? കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചതിന് ശേഷമാണത്. तो वो भी पुनरुत्थान के बाद ही वहां पर हुआ था। എന്നെ തുടരുത്, मुझे नहीं छूना। ഞാൻ ഇതുവരെയും പിതാവിന്റെ അടുക്കലേക്ക് പോയിട്ടില്ല. क्यों नहीं छूना? क्योंकि मैं अभी तक पिता की ओर नहीं गया। അപ്പോൾ കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ച ഉടനെയാണ് മഗ്ദലക്കാരത്തി മറിയ കർത്താവിനെ കാണുന്നത്. तो इसके मतलब यह है कि प्रभु यीशु मसीह का पुनरुत्थान होते ही तुरंत उसी पल में, क्षण में मगदलकाती मरियम ने देखा। നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 10-ാം അധ്യായം इब्रानियों का पुस्तक 10 में അതിന്റെ 12-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 10 का 12 जब हम पढ़ते हैं, യേശുവോ പാപങ്ങൾക്ക് ഏകയാഗം കഴിച്ചിട്ട് എന്നേക്കും ദൈവത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ഇരുന്നു കൊണ്ട് തന്റെ ശത്രുക്കൾ എന്റെ പാദപീഠമാകുമ്പോളം കാത്തിരിക്കുന്നു. ഇവിടെ പാപങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുത്തി ക്രൂശിൽ രക്തം ചൊരിഞ്ഞ് ആ രക്തം സ്വർഗത്തിൽ, ദേവാലയത്തിൽ, കൃപാസനത്തിൽ തളിക്കുമ്പോഴാണ് പാപപരിഹാരത്തിന്റെ സമ്പൂർണ്ണ പൂർത്തീകരണമാണ് വരുന്നത്. उसका 10 का 12-13 पढ़े। परंतु ये व्यक्ति तो पापों के लिए एक ही बलिदान सर्वदा के लिए चढ़ाकर परमेश्वर की दाहिने जा बैठा, और उसी समय से इसकी बाट जो रहे कि उसके पैरी उसके पांव के नीचे की पीढ़ी
टिप्पणी। तो एक बार के लिए वहां पर पाप के लिए उन्होंने बलि किया करके बोलते समय में उधर अपना तत्व समझ रहे हैं। यीशु मसीह ने क्या किया, ये इसका यहाँ पर इसका अर्थ क्या है, पापों का हल निकाला, मतलब क्या, यीशु मसीह क्रूस में जब वो मरा, उनके मृत्यु में क्या हुआ, क्रूस में उनका लहू उन्होंने क्रूस में बहाया। उस बहाया हुआ लहू को यीशु मसीह ने क्या किया, वो लहू को लेकर पिता के सामने जाकर छिड़का, जो स्वर्ग का अति पवित्र स्थान है, वहां पर जाकर छिड़कने के बाद पिता परमेश्वर ने जब उस बलिदान को स्वीकारा, उसके बाद है यीशु कहां पर बैठा, परमेश्वर के दाहिने ओर जाकर बैठा। तो ये अवस्था होने की वजह से परमेश्वर ने यीशु मसीह का बलिदान को स्वीकारा, लहू छिड़कने के बाद है क्या हुआ, पाप का संपूर्ण हल मनुष्य जात को मिला। അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ രക്തം इसलिए यीशु मसीह का लहू പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്തെ കൃപാസനം തളിച്ചു. पिता परमेश्वर की उपस्थिति में वहां के अति पवित्र स्थान के में जाकर जो कृपासन है वहां पर जाकर यीशु ने छिड़का, അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ, നമ്മുടെ ആത്മാവിൽ, और वो बात, वो घटना हमारे आत्मा में, ആത്മാവിനെ ദൈവത്തിനായി വേർതിരിക്കുന്ന ഒരു വലിയ പദ്ധതി നമ്മൾ നടക്കുകയാണ്. उस कारणवश, क्योंकि यीशु मसीह ने स्वर्ग में जाकर लहू वहां पर छिड़कने की वजह से हमारा मनुष्य आत्मा में अभी से वो व्यक्ति का आत्मा परमेश्वर के लिए अलग होकर परमेश्वर के लिए पवित्रता का अवस्थे में वो आत्मा, मनुष्य आत्मा बदल गया। ഇതാണ് വീണ്ടും ജനനം. इसी को कहते हैं नया जन्म होना। അപ്പോൾ ദൈവരാജ്യം സ്ഥാപിക്കപ്പെടുന്നത് എവിടെയാണ്? तो इसलिए परमेश्वर का राज्य कहाँ पर स्थापना हो रहा है? पहला നമ്മുടെ ആത്മാവിലാണ്. सबसे पहला मनुष्य आत्मा में स्थापना हो गया। क्यों? क्योंकि उसका आत्मा अभी परमेश्वर के लिए अलग होकर पवित्र कर दिया गया है। അപ്പോൾ ആത്മാവ് ദൈവത്തിന്റെ ആയി, രക്ഷിക്കപ്പെട്ടു. मतलब एक व्यक्ति का नया जन्म हो गया, मतलब क्या है, अब वो व्यक्ति का आत्मा किसका है? परमेश्वर का, मतलब प्रभु का हो गया अभी। അപ്പൊ ആത്മാവ് ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടാൽ, तो मतलब आत्मा इस रीति से पवित्र करके अलग किया गया है। तो നമ്മളവിടെ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 15 അധ്യായത്തില് യഹൂദന്മാരാണോ ജാതികളാണോ ദൈവസന്നിധിയിൽ വലിയവരെന്നുള്ള ഒരു സുനഹദോസം ഉണ്ടായി. അവിടെ ഒരു മീറ്റിംഗ് കൂടിയപ്പോൾ हम लोग प्रेरितों का कार्य 15 अध्याय में वहां पर यहूदी लोगों के बीच में चेले लोग मिलकर पुण्यदान, मतलब प्रभु यीशु मसीह का जो मंडली का जो सबसे पहला कॉन्फ्रेंस वहां पर हुआ, तो वहां पर सबसे बड़ा चर्चा ये था कि अन्य जाति कैसा, हम लोग यीशु मसीह का सुसमाचार अन्य जाति को कैसा बोल सके, क्या वो लोग भी अपनाए हुए लोग है क्या वो लोग भी हमारे समान बराबर है क्या, ये बात का चर्चा करने के लिए वहां पर एक कॉन्फ्रेंस इकट्ठा हुआ। അപ്പൊ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത്, वहां पर हम पढ़ते हैं 15 अध्याय में, ജാതിയാണോ യഹൂദനാണോ ആരെങ്കിലും യേശുവിൽ വിശ്വസിച്ചാൽ ഹൃദയം ശുദ്ധീകരിക്കപ്പെടും. तो वहां पर 15 വാക്യം 15 का 9 पढ़े। और विश्वास के द्वारा हाँ। उनके मन शुद्ध करके हाँ। हमें और उनमें कुछ भेद न रखा। तो हम में और उनमें, मतलब यहूदी हो या अन्य जाति हो, दोनों में कोई भेद नहीं, क्योंकि अभी क्या हो गया, नया जन्म के द्वारा उनका हृदय शुद्ध हो गया है। അപ്പോൾ നമുക്ക് ആത്മാവ് വന്നു. तो मतलब क्या, अभी अन्य जातियों के अंदर भी वही आत्मा, नया जन्म का आत्मा है जो यहूदियों के ऊपर यीशु पे विश्वास करने के द्वारा हुआ। അപ്പോൾ നമുക്ക് ആത്മാവിനെ കിട്ടാനുള്ള മുഖാന്തരം എന്താണ്? तो आत्मा को हमें मिलने का कारण क्या है? ക്രിസ്തു പാപങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുത്തി. सबसे पहले यीशु मसीह ने पाप के लिए हल निकाला, പിതാവിന്റെ അടുക്കൽ ചെന്ന് और फिर वो हल पिता के पास गए, രക്തം അവിടെ തളിച്ച് और लहू उन्होंने पिता के सामने अति पवित्र स्थान में जाकर छिड़का, യേശുവിലുള്ള ഈ പ്രവൃത്തിയിൽ വിശ്വസിക്കുന്നവരിലേക്ക് ആത്മാവിനെ പകർന്നു. और जो कोई ये काम पर विश्वास करते हैं कि यीशु मसीह पाप का हल के लिए स्वर्ग में जाकर वो लहू को छिड़का, वो विश्वास करने के द्वारा विश्वास में वो क्या हो गया, उस व्यक्ति का आत्मा परमेश्वर के लिए अलग हो गया, पवित्र हो गया। ഹൃദയം എന്തായി തീർന്നു? तो अभी दिल क्या हो गया, हृदय क्या हो गया, ദൈവത്തിന്റെ ആയി. मतलब अभी वो हृदय अभी परमेश्वर का हो गया, शुद्ध हो गया, अभी ദൈവരാജ്യം വന്നു. वहां पर परमेश्वर का राज्य हो गया। എന്നിരുന്നാലും तो भी നമ്മുടെ അനുഭവത്തിൽ ദൈവ ഭരണം എത്തുന്നില്ല. നമ്മൾ പാപം വരുന്നു, നമ്മളെ ജഡത്തിൽ ജീവിക്കുന്നു. हमारा अनुभव के विषय में आते समय भी तभी भी क्या हो गया, हम लोग शारीरिक संबंध में जीने की वजह से शारीरिक कार्य प्रकट होता है, पाप प्रकट होता है, मोह प्रकट होता है, और राज्य का संपूर्ण अनुभव में नहीं होने हो रहा है, हमें जीने नहीं हो रहा है। നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ വചനം അനുസരിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. हमें परमेश्वर का वचन को मानने नहीं हो रहा। ബാഹ്യമായി നമ്മൾ ക്രിസ്ത്യാനിയാണ്. तो बाहरी रूप से तुम मसीह है क्या? हाँ, मसीह है। പക്ഷെ ആന്തരികമായിട്ട് ദൈവരാജ്യത്തിന്റെ ഒരു അനുഗ്രഹമില്ല, परंतु സമാധാനമില്ല. अंदरूनी रूप में देखा जाए तो परमेश्वर का राज्य का जो तत्व है, या तत्व क्या, आनंद, शांति, समाधान, ये सब अनुभव कुछ भी उसके अंदर नहीं है, खोखला है। അവര് പാദപീഠത്തിന്റെ കീഴേ വന്നാൽ എന്താണ്? परंतु സ്വസ്ഥതയാണ്, സമാധാനമാണ്. परंतु जो कोई भी उस प्रभु का पैर तले अगर आ गया है, वो स्वच्छता का अनुभव अगर उसके जीवन में है, तो संपूर्ण शांति और समाधान रहेगा। അപ്പോൾ നമുക്ക്
എവിടെ കർത്താവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ച് അനുസരണക്കേട് വന്നോ അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന്റെ ഭരണം നമുക്ക് ഹൃദയത്തിൽ നഷ്ടപ്പെടും. तो भले हमारा नया जन्म हो जाने के बावजूद होने के बाद भी जहाँ पर अनाज्ञाकारिता अगर वहाँ पर आ जाता है तो तुरंत हम लोग परमेश्वर का राज्य का शांति और समाधान हम लोग खो बैठते हैं. അത് ജഡത്തിന്റെ ചിന്ത മരണം. उदाहरण के लिए शरीर में मन लगाना मृत्यु है. അതുകൊണ്ട് ദൈവം നമുക്കൊരു പ്രൊവിഷൻ ഇതാണ്. ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മം നമ്മൾ അറിയുമ്പോൾ इसलिए परमेश्वर ने हमें एक सुविधा करके रखा है. मतलब नया जन्म होने के बाद भी अगर अशांति में जी रहे तो वहाँ पर एक सुविधा खोलकर रखा है. वो क्या है कि राज्य का भेद को तुम समझो. നമുക്ക് 1 പത്രോസ് അതിന്റെ 1-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला पत्रोस 1:2 हम पढ़ते हैं. और परमेश्वर पिता की भविष्य ज्ञान के अनुसार हाँ। आत्मा के पवित्र करने के द्वारा हाँ। आज्ञा मानने और यीशु मसीह ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മളൊരു കാര്യം കണ്ടു. यहाँ पर हमने अभी पढ़ा ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണം പ്രാപിച്ചാൽ ഉടനെ ഹൃദയത്തിൽ വചനത്തോടുള്ള അനുസരണം വരണം. तो आत्मा का पवित्र करने का हाँ। उद्देश्य क्या है? हाँ। आज्ञाकारिता के लिए. हाँ। तो मतलब एक व्यक्ति का आत्मा अगर पवित्र आत्मा के द्वारा उसको पवित्र कर रहा है, मतलब नया जन्म हो गया, तुरंत वो विश्वासी तब से उस क्षण से वो क्या करेगा? वचन को आज्ञा मानने के लिए परमेश्वर का हाँ। राज्य का हुकूमत को स्वीकार कर मैं प्रभु का आज्ञा मानूंगा, उस बात के लिए उसका नया जन्म हुआ है. പെട്ടെന്ന് സംഭവിക്കുന്ന ഒരു കാര്യം. ये तुरंत क्षण पर पलक जब पलक तुरंत होने वाली बात है ये. നമുക്ക് വചനത്തോട് താല്പര്യമില്ല. हमें वचन के लिए दिलचस्पी नहीं है. നമ്മൾ ചെന്നാൽ ഉടനെ കിടന്നുറങ്ങും. हम लोग घर जाते हैं तो तुरंत नींद आता है, सो जाते हैं. എന്നാൽ നമുക്ക് ലോകത്തോട് വലിയ ആഗ്രഹമാണ്. क्योंकि संसार की बातों के लिए बहुत आग्रह है, उसको कमाना है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആത്മാവിന്റെ ശുദ്ധീകരണം അവിടെ എന്തോ നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി ദുർമനസ്സാക്ഷി വന്നു കഴിഞ്ഞു. क्योंकि आत्मा का शुद्धिकरण का अवस्था हो गया करके बोला तो भी विवेक अभी भी अशुद्ध है. वो अशुद्ध विवेक में होने की वजह से विश्वासी के जीवन में वो आनंद और खुशी नहीं है, वचन के लिए दिलचस्पी नहीं है. അപ്പൊ ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണം എങ്ങനെ സംഭവിക്കുന്നു? तो आत्मा का पवित्रकरण होना चाहिए करके बोलते हैं समय में किस आधार पर है? ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം തളിക്കുന്ന അവിടെ വായിച്ചില്ലേ? तो क्यों उसका आज्ञाकारिता, उसका आत्मा का शुद्ध करने के द्वारा आज्ञाकारिता के लिए और यीशु मसीह का लहू का छिड़कने का लहू. यीशु मसीह का लहू कहां पर छिड़का जाएगा? हमारे विवेक में, हमारे हाँ। आत्मा में छिड़का जाएगा. കർത്താവ് രക്തം ചൊരിഞ്ഞത് ക്രൂശിലാണ്. देखो प्रभु यीशु मसीह लहू कहां पर बहाया? एक बार के लिए क्रूस में. എന്നാൽ ക്രിസ്തു രക്തം തളിച്ചത് എവിടെയാണ്? परंतु वो कहां पर जाके छिड़का था? हमने इब्रानियों 10 में पढ़ा था कि वो परमेश्वर की उपस्थिति में अति पवित्र स्थान में करने के लिए था लहू जाकर छिड़का. നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 9-ാം അധ്യായം इब्रानियों 9 में നമ്മള് അതിന്റെ 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കും. 11-12. परंतु जब मसीह आने वाली अच्छी वस्तुओं का महायाजक होकर आया तो उसने और भी बड़े और सिद्ध तंबू से होकर जो हाथ का बनाया हुआ नहीं अर्थात इस सृष्टि का नहीं और बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं पर अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया. नहीं, उधर पवित्र स्थान नहीं आना चाहिए, अति पवित्र स्थान आना चाहिए. हाँ। एक ही बार में लहू लेकर अति पवित्र स्थान में प्रवेश किया. ഇതിന്റെ അതിന്റെ 14-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ फिर 14 में हम पढ़ते हैं. तो मसीह का लहू हाँ। जिसने अपने आप को हाँ। सनातन आत्मा के द्वारा यस, हाँ, आगे. परमेश्वर सनातन आत्मा के द्वारा हाँ। परमेश्वर के सामने निर्दोष चढ़ाया. हाँ। तुम्हारे विवेक को हाँ। कामों से क्यों ना शुद्ध करेगा? ताकि तुम जीवित एक परमेश्वर की सेवा करो. आमेन, Praise the आमेन, Lord. आमेन. അപ്പോൾ ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണം तो आत्मा का पवित्र करने का काम യേശു ചിന്തിയ രക്തം यीशु मसीह ने जो लहू जो बहाया അത് സ്വർഗത്തിൽ वो उन्होंने जाकर स्वर्ग में जाकर അവിടെ തളിച്ചു. अति पवित्र स्थान में जाकर लेकर जाकर छिड़का. അത് വിശ്വാസമായിട്ട് തീരുമ്പോൾ वो जब हमारा विश्वास बन जाता है നമ്മുടെ മനസ്സാടി ശുദ്ധീകരിക്കപ്പെടും. तुरंत हमारा विवेक क्या हो गया? शुद्ध हो गया. പെട്ടെന്ന് നമുക്ക് എന്ത് സംഭവിക്കും? और उसी क्षण तुरंत क्या होगा? വചനം വായിക്കാൻ വചനം- അനുസരണം, വചനത്തോട് അനുസരണം കാണിക്കും. वचन की ओर आज्ञाकारिता का मन हो जाता है हमारा. आत्मा का हमारा मनुष्य आत्मा का शुद्धिकरण की वजह से क्या हो गया? हमारा प्राण वचन की ओर आज्ञाकारिता में झुक जाता है. ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മമാണ്. ये परमेश्वर का राज्य का भेद है. ഇത് നമ്മളിൽ നടക്കുന്നില്ല എങ്കിൽ ये बात हमारे अंदर नहीं हो रहा है तो നമ്മുടെ എന്തെങ്കിലും ഒരു ബൈ ഫോഴ്സ് കൊണ്ട് നമുക്ക് അവര് പറയുന്നത് ദൈവദാസൻ പറയുന്ന വചനം വായിക്കണം, അങ്ങനെ വായിക്കുകയല്ല. देखो ये जबरदस्ती जब बोलते हैं समय में प्रभु का दास ने कल बोला था वचन पढ़ना चाहिए, सुबह उठते ही तुरंत बाइबल पढ़ना चाहिए, रात को सोने से पहले, ऐसा जबरदस्ती करने वाला प्रक्रिया नहीं है ये. ഒരു റിലീജിയസ് വേ അല്ല. या कोई रीत रिवाज के जैसा कर्म के अनुसार हम लोग रोज सुबह उठ के बाइबल पढ़ते हैं, रोज रात को हम लोग बाइबल पढ़ते, मतलब धर्म अनुशासन फॉलो कर रहे, वो उस आधार पर नहीं, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ജീവന്റെ ചലനത്താൽ परंतु पवित्र आत्मा का जीवन का उत्तेजना के वजह से बाइबल पढ़ना.
നിങ്ങൾ ആരെങ്കിലും നമ്മൾ ഒരാളെ അല്ലെങ്കിൽ എന്നെ നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ ഭവനത്തിൽ ആഹാരത്തിന് വിളിച്ചെന്നിരിക്കട്ടെ. उदाहरण के लिए आप लोगों ने मुझे आपके घर में भोजन खाने के लिए बुलाया, അപ്പം ആഹാരം എല്ലാം റെഡിയായി. आपने खाना सब तैयार करके रखा है, പക്ഷെ ഞാൻ എന്താ ചെയ്യുന്നത്? परंतु मैं क्या कर रहा हूँ, എന്നോട് പറയും കൈ കഴുകാൻ പറയും. आप लोग मुझे तुरंत बोलेंगे खाना तैयार है, हाथ धो लो. കൈ കഴിഞ്ഞാൽ ഈ കഴുകി കഴിഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब मैं अगर जाकर तुरंत जाकर हाथ धो लिया, उसका मतलब क्या है? ആഹാരം റെഡി കഴിക്കാണ്. मतलब खाना तैयार, अभी जाकर डायरेक्टली मुझे मेज पर बैठना है और खाना खाना है. ഇതേ അനുഭവമാണ് यही तत्व ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്താൽ यीशु मसीह के लहू के द्वारा നമ്മുടെ മനസ്സാക്ഷി ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട हमारा विवेक जब शुद्ध हो जाता है उनके लहू के द्वारा, വചനം അനുസരിക്കാൻ നമുക്കൊരു ഫോഴ്സ് കിട്ടും. तुरंत हमें प्रभु का वचन पढ़ने के लिए अंदर की ओर से हमारे प्राण में एक प्रेरणा आ जाता है. അതാണ് നമ്മൾ വായിച്ചത് പത്രോസിലെ. वही हमने पत्रोस में हमने पढ़ा, पहला एक का 2 में. यस, ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണത്താൽ आत्मा के शुद्धिकरण के द्वारा, मतलब जो उन्होंने हमने पवित्र करके अलग किया है. क्यों शुद्ध किया है? आज्ञा मानने के लिए. അല്ലാത്തവർക്ക് വചനം അനുസരിക്കാൻ പറ്റില്ല. नहीं तो फिर वचन मानने होगा ही नहीं प्रियो. അവർ വചനം വായിക്കും, उन्हें वचन पढ़ते हैं, കേൾക്കും, सुनते हैं, ഒന്നും മനസ്സിലാകത്തില്ല. लेकिन कुछ समझ में नहीं आता, വചനം അനുസരിക്കുന്ന കാര്യം വരത്തില്ല. क्योंकि आज्ञाकारिता के लिए हमें उस नया जन्म का शुद्धिकरण हुआ है करके ये बोधिए नहीं है, ये उस अनुभव में पहुंचे नहीं है. തെസ്സലോനിക്കയിലുള്ള വിശ്വാസികൾ ആ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷത്തോടെ വചനം വായിച്ചു. എന്താണ്? Amen. അവരുടെ ആത്മാവ് ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു. വചനത്തോട് ഭയങ്കര ദാഹമാണ്, വിശപ്പാണ്. കാര്യം എന്താണ്? നീ ദൈവരാജ്യത്തിൽ വന്നവനാണ്. Amen. इसलिए थेसलोनिका मंडली के विषय में पौलुस गवाही देता है, तुम लोग वचन को के विषय में तुम लोग बहुत उत्तेजना से पूर्वक आनंद से तुम लोग ने वचन को स्वीकार है. क्यों? क्योंकि वो लोग सुसमाचार जब आया, प्रभु पे विश्वास किया तो क्या हो गया, उन लोग का विवेक में सचमुच जो आत्मा का शुद्धिकरण आया, उस शुद्धिकरण की वजह से वचन के लिए भूख बढ़ रहा है, वचन के लिए प्यास बढ़ रहा है, वचन के विषय में एकदम उत्साह और खुशी के साथ सचमुच आनंद में वो लोग करने लगे. इसका मतलब क्या हुआ, उन लोग के बीच में राज्य आया. इसके लिए പത്രോസ് 22 വാക്യം കൂടെ വായിക്കുമ്പോൾ पहला पत्रोस 1 का 22 भी जब हम पढ़ते हैं, അപ്പൊ സത്യം അനുസരിക്കുക. കാരണം സത്യം അനുസരിക്കണമെങ്കിൽ എന്ത് വേണം? सत्य को अगर हमें मानना है, सत्य को मानेगा तो क्या होगा, ആത്മാവിന് വിശുദ്ധീകരണം വേണം. तो उसके पहले सत्य को मानना है तो पहला आत्मा को पवित्र किया जाना चाहिए. मनुष्य आत्मा पवित्र किया जाना चाहिए. അപ്പൊ നമ്മളിൽ കുറവ് വന്നാൽ, मतलब हमारे जीवन में कमी आई, അനുസരണക്കേട് വന്നാൽ, हमारे जीवन में अनाज्ञाकारिता आया, നമ്മൾ ജഡത്തിന്റെ ചിന്തയിലേക്ക് പോയാൽ या फिर शरीर का विचार में हम लोग चले गए, ദൈവരാജ്യത്തിന്റെ ഭരണം നഷ്ടപ്പെടും. तब राज्य का जो अधिकार जो हमारे ऊपर हुकूमत होना चाहिए वो उधर रुक जाएगा, ब्रेक हो जाएगा. അപ്പോൾ ദൈവരാജ്യത്തിന്റെ ഒരു മർമ്മമാണ് तो परमेश्वर का राज्य का जो भेद है, വീണ്ടും രക്തത്താൽ दोबारा लहू के द्वारा നമ്മൾ തളിക്കപ്പെടണം. हम छिड़का जाने का अनुभव में विश्वास में वापस आना है. ഇതിന് എന്ത് ചെയ്യണം? तब क्या होगा, ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്താൽ തളിക്കപ്പെട്ടു എന്നല്ല അവിടെ വായിച്ചു നോക്കിയേ. तो वहां पर यीशु मसीह का लहू आकर हमारे ऊपर छिड़का जाएगा, वो अर्थ में नहीं है. वो वाक्य पढ़ना जरा. अतः जबकि हाँ. तुमने भाईचारे की निष्कपट प्रीति के निमित्त सत्य के मानने से अपने प्राणों को पवित्र किया है, हाँ. तो तन मन लगाकर एक दूसरे से अधिक प्रेम रहो. ഓക്കെ, അപ്പൊ ഹൃദയം ശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടപ്പോൾ ഇവിടെ നേരത്തെ നമ്മൾ ആത്മാവ് ശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്ന കാര്യമാണ് പറഞ്ഞത്. पहला हमने आत्मा का शुद्धिकरण के बारे में पढ़ा था, यहाँ पर हम हृदय का शुद्धिकरण को हम देखते അപ്പൊ हैं. വചനം അനുസരിക്കുമ്പോൾ यानी कि वचन जब यहाँ पर देखो प्राण में क्या होता है, जब एक व्यक्ति उस अवस्था में पहुंच गया कि वो वचन मानने लग रहा है, उस दशा में जब पहुंच गया ഹൃദയം ശുദ്ധീകരിക്കപ്പെടും. तब उसका हृदय शुद्ध हुआ है. നമ്മുടെ ഹൃദയം ക്രിസ്തുവിന്റെ ആവും. मतलब हमारा हृदय अभी प्रभु का हो गया, पवित्र हो गया. मतलब क्या, अब वो हृदय उसका नहीं है, किसी प्रभु का है, मतलब अलग किया गया है. അതാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 17 അധ്യായത്തിൽ പ്രാർത്ഥിച്ച പിതാവേ. इसलिए प्रभु ने यूहन्ना सुसमाचार 17 में वहां पर यीशु पिता से प्रार्थना कर रहा है, हे पिता സത്യത്താൽ അവരെ വിശുദ്ധീകരിക്കണം. सत्य से उनको पवित्र कर, നിന്റെ വചനം സത്യമല്ലോ. तेरा वचन पवित्र है. അത് ഹൃദയമാണ്, നമ്മുടെ മനസ്സയിച്ച വികാരം. मतलब वो हमारे विषय के बारे में बोल रहे हैं. मतलब प्रभु हमारा जो प्राण, हमारा मन, इच्छा, भावना करके उस भाग में जिसको हम हृदय भी करके बोलते हैं, वहां पर क्या हो गया, हमारा हृदय, हमारा प्राण प्रभु के लिए अलग हो गया. क्यों? क्योंकि हम लोग वचन का पालन करने शुरू किया. അപ്പൊ ദൈവരാജ്യം എവിടെത്തി? अभी ऐसा अगर ऐसा स्तर में अगर पहुंच गया है तो अभी प्रभु का राज्य कहां पर पहुंच गया, आत्मा से प्राण में. हमें ഇതാണ് ദൈഹിക രക്ഷ. इसी को कहते हैं प्राण का उद्धार. ഇത് ദിവസവും നമ്മൾ और പ്രാപിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. ये तो प्रतिदिन हमको करते रहना है. ഇതാണ് ക്രിസ്തുവിന്റെ കാൽ കീഴെ വരിക. इसी को हम कहते हैं प्रभु का पैर तले आना. അവരെ പാദം പിടിച്ച് നമസ്കരിക്കുക. उनका पैरों की ओर गिरकर दंडवत करके प्रभु को धन्यवाद देना. ഹൃദയം ക്രിസ്തുവിനായി വേർതിരിക്കുക. हमारा हृदय, हमारा मन, इच्छा, भावना प्रभु के लिए अलग होना, पवित्र हो गया.
പിന്നെ നമ്മൾ ആരെയും പേടിക്കുന്നില്ല. उसके बाद फिर हम किसी से डरेंगे नहीं. എന്റെ ദുഃഖം ഏറ്റുകൊണ്ട് जो मेरा जुआ उठाएगा എന്നോട് പഠിപ്പി, और मुझसे सीखो, എന്നാൽ നിങ്ങളുടെ ദേഹി സമ്പൂർണ്ണ तब സമാധാനം. तुम्हारा प्राण को संपूर्ण शांति मिलेगा. ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മമാണ്. ये राज्य का भेद है. ये അങ്ങനെ ഇരിക്കെ इस रीति से हो रहा है तो നമ്മുടെ അനുഭവം എന്താണ്? भी हमारा अनुभव में क्या है? അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയത്തെ നമ്മൾ ശരിക്കും ഒന്ന് മനസ്സിലാക്കണം. എന്റെ ഹൃദയം ദൈവരാജ്യമാണോ? इसके या तो वो अनुभव में सचमुच अगर अनुभव नहीं कर पा रहे तो फिर अपने आप को जांचो, क्या मेरा हृदय सचमुच उस प्रभु का अलगभाई और पवित्रता में प्रभु के लिए सौंपा है क्या? क्या मेरा प्राण अभी भी प्रभु का उस आज्ञाकारिता के लिए सौंपा हुआ अवस्थे में पहुंच गया है क्या? അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവിൽ ചിന്തിയ രക്തത്താൽ നമ്മുടെ ഹൃദയം, നമ്മുടെ ആത്മാവ് വേർതിരിക്കപ്പെട്ടു. तो जब यीशु मसीह ने जो लहू लेकर स्वर्ग में जाकर छिड़का, उस छिड़कने का विश्वास की वजह से क्या हो गया? हमारा आत्मा पवित्र होकर अलग हो गया. അനുസരണക്കേട് ദേഹിയിൽ വന്നാൽ ആ ഭരണം നഷ്ടപ്പെടും. परंतु जिस क्षण हमारे अंदर आज्ञाकारिता टूट जाता है, आज्ञाकारी का उल्लंघन छूट जाता है, वो विवेक का शुद्धता में ब्रह्म अशुद्धि आ जाता है. അപ്പോൾ വീണ്ടും നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? तो दोबारा क्या करना पड़ेगा? കുഞ്ഞാണ്ട് രക്തത്താൽ उस मेमने के लहू के द्वारा ആത്മാവിന് വിശുദ്ധീകരണം പ്രാപിക്കണം. आत्मा का पवित्रता को वापस प्राप्त करें. मतलब वो उस काम को जब विश्वास करते हैं तो क्या हो गया? तुरंत हमारे विवेक शुद्ध हो जाता है. അപ്പോൾ വീണ്ടും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് तब फिर दोबारा फिर हमारे हृदय फिर क्या हो गया? ആത്മാവിന് ഭരണം വരും. तब आत्मा का हुकूमत आएगा. എന്നാൽ അവിടെ കൊണ്ട് നിർത്തുന്നില്ല. परंतु वहीं पर रुकना नहीं है. നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന ആത്മസന്തോഷവും ആ ഹൃദയത്തിൽ ഉണ്ടാകുന്ന ആത്മാവിന്റെ ആനന്ദവും ഒക്കെയും പ്രകടമാക്കാൻ ശരീരം അപ്പോഴും വേർപെട്ടിട്ടില്ല. तो प्रियो, अभी आत्मा में मिला हुआ परमेश्वर का राज्य का खुशी और आनंद जब हृदय समर्पण होता है, प्राण समर्पण करता है आज्ञाकारिता का, वचन का आज्ञाकारिता के लिए, तब प्रभु का राज्य का खुशी और आनंद प्राण में आ गया. तो वो खुशी व्यक्ति प्राण में अनुभव कर रहा है, तो भी उसका शरीर जो ये राज्य का जो शांति और अनुभव प्रकट करना चाहिए था, अभी भी प्रकट नहीं हुआ. क्यों? क्योंकि शरीर अभी तक पवित्र किया नहीं है. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ദേവാലയമാണ്. इसलिए वचन हम लोग को वचन पढ़ते समय में, जो मंदिर करके बोलते समय में, वो मंदिर हम है करके वचन कहता है. അപ്പോൾ ദേവാലയത്തിൽ രക്തമാണ് അതിപരിശുദ്ധ സ്ഥലത്ത് കൈകാര്യം ചെയ്യുന്നത്. हम जानते हैं कि मंदिर में जब लहू छिड़कने जाना है करके बोलते समय में हमको मालूम है कौन सा स्थान है? अति पवित्र स्थान है. അപ്പോൾ ദേവാലയത്തിന്റെ വിശുദ്ധ സ്ഥലത്ത് എന്താണ്? और फिर पवित्र स्थान में क्या है? ദൈവത്തിന്റെ വചനം. परमेश्वर का जो वचन, जो मन्ना वहां पर रखा दीपट के सामने, मेज के सामने, അതിനനുസരിക്കുക. उस वचन का पालन करना. അപ്പോൾ പ്രാകാരത്തിൽ എന്താണ്? तो आंगन में क्या है? യാഗം. वेदी. അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ तब तो वेदी को अर्पण, वहां पर वेदी में बलि किया. मतलब वो वेदी किसको दिखाता है? जैसा अति पवित्र स्थान मनुष्य का आत्मा को दिखाता है, पवित्र स्थान मनुष्य का प्राण को दिखाता है, आंगन जो है मनुष्य का शरीर को दिखाता है. हमारा तो बलि शरीर हुआ है है। करके बोलता है, मतलब क्या? अपने शरीर को യാഗമായി അർപ്പിക്കണം. एक जीवित रूप में तुम लोग बलि के रूप में अर्पण करो. Praise the Lord. ऐसा अर्पण करने से क्या हो गया? हमारा शरीर भी पवित्र हो रहा है. അപ്പോൾ ശരീരം അർപ്പിക്കാത്തവർക്ക് तो जिसका शरीर अभी तक अर्पण किया नहीं गया है, ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങളിൽ ഇപ്പോഴും കാര്യങ്ങൾ വേണ്ടതുപോലെ മനസ്സിലായിട്ടില്ല. परमेश्वर का राज का भेद का संपूर्णता में अभी तक पहुंचा नहीं है. നമുക്ക് റോമലേഖനം 6:19 വാക്യം വായിക്കുകയാണ്. रोमियो 6:19 में हम पढ़ते हैं, मैं तुम्हारी शारीरिक दुर्बलता के कारण मनुष्य की रीति पर कहता हूँ, जैसे तुमने अपने अंगों को कुकर्म के लिए अशुद्धता और कुकर्म की दास करके सौंपा था, वैसे ही अब अपने अंगों को पवित्रता के लिए धर्म के दास करके നോക്കുക, നിങ്ങള് നമ്മുടെ ആത്മാവിൽ വിശുദ്ധീകരണം പ്രാപിച്ചു. तो यहाँ पर प्रियो सबसे पहले बात हिंदी में वो पवित्रता ही करके बोलते समय में शुद्ध होना वो अर्थ में नहीं है. पवित्र होना मतलब अलग करना. तो यीशु मसीह ने जब पहला क्रूस पर जो लहू बहाने के बाद वो अति पवित्र स्थान में जाकर स्वर्ग में जब लहू छिड़कने की वजह से उस बात को जब विश्वास किया तो हमारा आत्मा पवित्र हुआ. पवित्र हुआ मतलब प्रभु के लिए आज से मेरा आत्मा प्रभु का लिए अलग कर दिया गया. ഇനിയും അങ്ങനെ ആത്മാവിൽ ശുദ്ധീകരണം വന്നപ്പോൾ അനുസരിക്കാൻ ദൈവപ്രേരണ കിട്ടി. उसी रीति जिस क्षण मनुष्य का आत्मा, उस विश्वासी का आत्मा प्रभु के लिए अलग किया गया है, तुरंत उसका प्राण में क्या हो गया? वचन पालन करने के लिए एक बहुत बड़ा उत्तेजना आ गया, समर्पण आ गया. അങ്ങനെ നമ്മുടെ ദേഹി വചനത്തെ അനുസരിക്കുന്നു. उस रीति से, उस तभी से वो विश्वासी अपना प्राण के उद्धार में बढ़ते 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 वचन का पालन करने के लिए जीने शुरू किया. आज उसमें बढ़ रहे हैं. അനുസരിക്കുന്നതിലൂടെ എന്തായി തീർന്നു? और फिर आज्ञा पालन करते 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 क्या हो रहा है? നമ്മുടെ ഹൃദയം പ്രാണൻ എന്ന് വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടും. हमारा प्राण, हमारा जो प्राण है, मन, इच्छा, भावना, जिसको हम हृदय भी बोलते हैं, वो हृदय भी अभी क्या हो गया? पवित्र हुआ, मतलब अलग हो गया. പക്ഷേ ഈ അനുസരണം കാണിക്കുന്ന ശരീരത്തിലൂടെയാ. परंतु ये आज्ञाकारिता का संपूर्ण प्रकटीकरण जहाँ पर दिखाई देता है
उस शरीर में है, പക്ഷെ ശരീരം കർത്താവിന്റെ ആയില്ല. लेकिन शरीर अभी तक पवित्र किया गया नहीं है, प्रभु को तुमने सौंपा नहीं। അതുകൊണ്ട് ഈ ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ നമ്മുടെ ശരീരത്തിലൂടെ വെളിപ്പെടാൻ കഴിയുന്നില്ല. കാരണം നമ്മുടെ ശരീരം ഇപ്പോഴും നമ്മുടെ സ്വന്തം ഇഷ്ടത്തിന് ഉപയോഗിക്കുക. इसके लिए शरीर परमेश्वर का जो राज्य का तत्व है, राज्य जो आत्मा में आया और आत्मा से भरकर प्राण में आया, लेकिन शरीर में हम लोग प्रकट करने नहीं हो पा रहे। क्यों? क्योंकि शरीर भी हम अभी भी अपना मनमानी कर हमारा प्राण, हमारा स्वयं का इच्छा और अभिलाषा को पूरा करने के लिए हम अपना शरीर देह को इस्तेमाल कर रहे हैं। അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ इसलिए हमारे देहों को വിശുദ്ധീകരണത്തിനായിട്ട് पवित्रता के लिए 6:19 6:19 में क्या लिखते हैं, हम पढ़ते हैं, परमेश्वर को सौंपो। हाँ, मतलब धार्मिकता के दास के लिए, पवित्रता के लिए परमेश्वर को सौंपो। Praise the Lord. मैं അതാണ് യാഗം. उसी को कहते हैं एक जीवित बलि। ഈ മൂന്ന് കാര്യം നടക്കുമ്പോൾ तो ये तीन बातें जब साथ में जब होता है, ആത്മാവ് വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു, आत्मा अलग किया गया, पवित्र हो गया, ദേഹി വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു, प्राण अलग होकर पवित्र हो गया, നമ്മുടെ ശരീരം വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു. और अब शरीर भी हमने अर्पण करने के द्वारा अलग किया गया है, ഇപ്പോൾ നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമായി തീർന്നു. जिसकी वजह से अब वो व्यक्ति सचमुच परमेश्वर का मंदिर है। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रेम। അതാണ് ദൈവരാജ്യത്തിന്റെ യഥാർത്ഥമായ അനുഭവം. यही है सचमुच परमेश्वर का राज्य का सचमुच अनुभव। मतलब वो मनुष्य उसका आत्मा प्राण और शरीर संपूर्ण रीति से राज्य का अनुभव में जी रहा है। എന്നാൽ ഇത് മാത്രം പോരാ. परंतु यहाँ पर रुकना नहीं, ഈ രീതിയിൽ നമ്മൾ മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ इसी बात में, तीनों बात में जब पवित्र होकर शुद्ध होकर अलग हुआ व्यक्ति जब आगे बढ़ते रहता है, നമ്മൾ 2 പത്രോസ് അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 3 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दूसरा पत्रोस 1:3 में जब हम पढ़ते हैं, क्योंकि उसकी ईश्वरीय सामर्थ्य में हाँ। सब कुछ जो जीवन और भक्ति से संबंध रखता है, हाँ। हमें उसी की पहचान के कारण दिया है, जिसने हमें अपनी महिमा और सद्गुण के अनुसार बुलाया है, ഓക്കെ 4 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ और 4 भी पढ़े, जिसके द्वारा उसने हमें बहुत पुण्य और बहुत ही बड़ी प्रतिज्ञाएं दी है, ताकि इनके द्वारा तुम उस रडार से छुटकर जो संसार में बुरी अभिलाषा से होती है, ईश्वरी स्वभाव के सहभागी हो जाओ। ഇപ്പോൾ നമ്മൾ ഈ 3 ഭാഗങ്ങൾ വിശദീകരിക്കപ്പെട്ടപ്പോൾ നമ്മൾ ദൈവ സ്വഭാവത്തിന് കൂട്ടവകാശികളായോ? तो अभी हमारा आत्मा प्राण और शरीर अलग हो गया है, प्रभु के लिए अलग किया गया, पवित्र हुआ व्यक्ति, ऐसा व्यक्ति परमेश्वर का दिव्य स्वभाव के लिए भागी हो चुका है क्या? ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോട് നമ്മൾ ഏകീകരിക്കപ്പെട്ടോ? ऐसा व्यक्ति क्या मसीह के रूप में अनुरूप हो गया है क्या? ഇല്ല. नहीं, ഇപ്പോൾ अभी ക്രിസ്തുവിന്റെ സ്വഭാവം, मसीह का स्वभाव ही खाली ദിവ്യ സ്വഭാവം दिव्य ईश्वरीय स्वभाव നമ്മളിൽ നിറയാൻ हमारे अंदर हमें अलग क्यों किया है? अलग किया मतलब कुछ बात उसमें भरने के लिए। तो हाँ। हमारा आत्मा प्राण और शरीर अलग क्यों किया है? ईश्वरीय गुण भर जाए। ആദ്യ കാലത്തോളം എങ്ങനെയാണ്? അപ്പൊ അവിടെ പറയാണ് तो जब तक वो बात नहीं होगा तब तक वो विश्वासी संपूर्ण राज्य का हुकूमत में नहीं चल रहा है। इसके लिए अगर नहीं हुआ तो അപ്പോൾ വിശ്വാസത്താൽ विश्वास में നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ രക്തനിമിത്തം ആത്മാവ് വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടു. यीशु मसीह का लहू का छिड़का स्वर्ग में छिड़का जाने की वजह से जो विश्वास हमने किया, तुरंत हमारा मनुष्य का आत्मा अलग हो गया। വിശ്വാസത്താൽ നമ്മുടെ ഹൃദയം ഇപ്പോൾ വചനം അനുസരിക്കുന്നു. और उस विश्वास की वजह से हम लोग वचन का पालन कर रहे हैं, आज्ञाकारिता में जी रहे हैं। ഇപ്പോൾ വിശ്വാസത്താൽ നമ്മുടെ ശരീരം ദൈവാത്മാവിന്റെ മന്ദിരമായി നമ്മൾ യാഗമായി അർപ്പിച്ചു. Amen। तो जिसकी वजह से प्राण अर्पण हो गया, समर्पण हो गया, फिर वही विश्वासी के जीवन में वो विश्वास पे आगे बढ़ते समय में उसका देह भी अर्पण होने की वजह से हाँ। उसका देह अभी परमेश्वर के लिए एक मंदिर बनकर वो एक विश्वासी जी रहा है। ഇനി പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഫലം നമ്മളിൽ പ്രൊഡ്യൂസ് ചെയ്യാൻ इसके बाद अभी ये व्यक्ति, ये हाँ। विश्वासी आत्मा का फल को प्रकट करने के लिए നമ്മളിൽ വിശ്വാസത്തോട് കൂട്ടേണ്ട കാര്യങ്ങളാണ് അടുത്ത വാക്യം. विश्वास में कुछ बातों को जोड़ना भी हमारे लिए जरूरी है, ताकि हाँ। हम लोग फलवंत हो सके। जो हम लोग दूसरा पत्रोस 1:5 से हम पढ़ते हैं, 7 കൂട്ടം കാര്യങ്ങളുണ്ട്. 7 बातें हम है वहां ഈ पर हम करते हैं। വിശ്വാസത്തോട് ചേർക്കണം. मतलब यहाँ पर क्या कर रहे हैं? विश्वास के साथ हमें जोड़ना है ये बातों को। ഇപ്പോൾ വിശ്വാസത്താൽ अभी विश्वास के द्वारा നമ്മുടെ ശരീരവും കർത്താവിന്റെ കാൽ പീഡിതമായി. हमारे शरीर भी क्या हो गया? प्रभु के पैर तले समर्पण होने की वजह से हम प्रभु के लिए अलग हो गए। അപ്പൊ ആ സഹോദരിമാർ കർത്താവിന്റെ കാലെ പിടിച്ചപ്പോൾ ഇത് സംഭവിച്ചു. तो मतलब उस समय में मत्ती का पुस्तक 28 में जब हमने पढ़ा कि चेले वो स्त्री लोगों ने जाकर प्रभु को छुआ करके और दंडवत किया, आराधना किया, मतलब वो लोग ने क्या किया? उनका आत्मा प्राण और शरीर देह हाँ, complete दंडवत हो है। गया, कंप्लीट संपूर्ण रीति से आज्ञाकारिता में चला गया, ഒരു സ്വസ്ഥതയുടെ ജീവിതമായി. एक पवित्रता का जीवन में आ गया। ഇനി അവരിലേക്ക് अभी उनके जीवन में ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തോടെ मसीह अभी आगे क्या करना है? मसीह के रूप में अभी अनुरूप होकर बढ़ना है। അവിടെ അടുത്ത വാക്യം പറയുന്നത് വിശ്വാസത്തോടെ. तो उसके लिए हम पढ़ते हैं कि तुम विश्वास को वाक्य 5 में हाँ। दूसरा विश्वास पत्र पर सद्गुण। हाँ। ഓക്കെ ഓക്കെ. तो- സൽഗുണം എന്ന് പറയുമ്പോൾ വെർച്യൂസ്, तो सद्गुण यानी कि क्या है? प्रभु के गुणों के बारे में है। യേശുവിന്റെ എല്ലാ ഗുണങ്ങളും मतलब यीशु मसीह का सब प्रकार का ईश्वरीय गुण जो मनुष्य के लिए प्रभु जी ने जो सौंपा है, ആത്മാവിന് നമ്മൾ ചേർക്കാൻ കഴിയും. आत्मा के द्वारा वो क्या हो रहा है?
हमारे अंदर जोड़ने को आत्मा में क्षमता है, കാരണം നമ്മളിപ്പോ ആരുടെയായി? क्योंकि अभी हम किसके हो गए? संपूर्ण रीति से हमारा आत्मा प्राण और शरीर प्रभु का हो गया है। अभी हम लोग एक खाली बर्तन है, प्रभु भरने आ रहा है अभी നമ്മൾ അവനെ പാദപീഠത്തിൽ വന്നു. हमें। अब तो मतलब अभी जिसका व्यक्ति का आत्मा प्राण और शरीर पवित्र करके अलग हुआ है, मतलब वो व्यक्ति सचमुच कहां पर है? यीशु मसीह के पैरों तले आ चुका है, पूरा संपूर्ण हुकूमत और प्रभुत्व को स्वीकारने के लिए। ഇനി നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ എല്ലാ നിറവിനോളം നിറയ്ക്കണം. अभी प्रभु क्या चाहता है? ये अवस्था, ये विश्वासी इतना अपने आप को समर्पण करके आत्मा प्राण और शरीर आ गया है, तो अभी प्रभु क्या चाहता है? वो अपने भरपूरता में इस व्यक्ति विश्वासी में संपूर्णता से भरना चाहता है। അവിടെ 7 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ വിശ്വാസത്തോട് ചേർക്കേണ്ട കാര്യങ്ങൾ. हम लोग 5 से वहां पर पढ़ते समय आप लोगों को मालूम है, तो वहां पर 7 बातें हैं, जोड़ना है करके लिखा है। ഇവ ഇല്ലാത്തവൻ ഏത്? परंतु ये सब बातें अगर वर्तमान में उसमें नहीं है तो അവൻ കുരുടനാണ്. वो अंधा है, धुंधला देखता है धुंधला देखता है। और पिछले पापों से धुलकर शुद्ध हाँ देखो, मतलब कहां पर उसका विवेक का में शुद्धिकरण का बात ही भूल गया, मतलब आत्मा में ही उसका गड़बड़ शुरू हो गया, അവൻ ജഡത്തിലാണ്. मतलब वो शारीरिक हो गया, അവൻ ജഡം ലോക മനുഷ്യനെ പോലെയാണ്. वो अभी संसारिक मनुष्य के जैसा जी रहा है। കുരുടെന്ന് പറഞ്ഞാൽ സ്വർഗത്തിലെ കാര്യങ്ങൾ കാണാൻ കഴിയത്തില്ല എന്ന് മാത്രമേ ഉള്ളൂ. ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങൾ അവരെപ്പോഴും ചിന്തയാണ്, ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങൾക്ക് വേണ്ടിയാണ് ജീവിക്കുന്നത്. देखो वो अंधा है, धुंधला देखता है, मतलब क्या? एक बात समझना, मतलब वो देख सकता है, क्या देख सकता है? सिर्फ भूमि के बातें देख सकता है, स्वर्ग के बात के लिए वो अंधा है। നമ്മളവിടെ ഫിലിപ്പിയ ലേഖനം അതിന്റെ 3:18 പറയുകയാണ്, फिलिपियों का पुस्तक 3:18 में हम पढ़ते हैं, അവർ ഭൂമിയിലുള്ളത് ചിന്തിക്കുന്നു. वो लोग हैं जो भूमि के बारे में सोचते हैं, അവരുടെ ദൈവം വയറ്. उनका ईश्वर पेट है। എങ്ങനെ വയറ് നിറയ്ക്കാം? मतलब उसका 3:19 में कैसा भी करके पेट को मैं भर दूं, पेट कैसा भी तृप्त हो जाए, क्योंकि उनका ईश्वर पेट हो गया। അവരുടെ അവസാന നാശം. उनका अंत विनाश है, नाश उनके लिए तैयार करके रखा है ऐसे लोगों के लिए। അവർക്ക് സ്വർഗരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ അറിയില്ല. ऐसे लोगों को राज्य का भेद नहीं मालूम। ഈ വചനം കൊണ്ട് यही वचन लेकर അല്ലെങ്കിൽ സഭ കൊണ്ട് या फिर मंडली में കുറച്ചു പേരെ കൂട്ടി कुछ लोगों को एकत्र करके എങ്ങനെ സമ്പന്നനാകാം, कैसा दुनिया में धनवान हो सकते हैं, എങ്ങനെ സുഖിച്ച് ജീവിക്കാം, या एकदम खुशी से खुशी के साथ कैसे जी सकते हैं भूमि में, ये सब बातों का प्रचार होता है। അത് സാത്താൻ രാജ്യത്തിലെ മർമ്മമാണ്. ये किसका भेद है? शैतान का राज्य का भेद है। സാത്താൻ രാജ്യമുള്ളവരെല്ലാം അതല്ല ചെയ്യുന്നത്. शैतान का राज्य के लोग प्रियो कहां पर आनंद कर रहे हैं? भूमि की बातों को लेकर आनंद कर रहे हैं ना। वही सेम तत्व विश्वासी जब करेगा तो वो स्वर्ग राज्य का भेद है क्या? അവർ ദൈവത്തിന്റെ പേര് പറഞ്ഞ് वो लोग यीशु का नाम लेकर സ്വന്തം വയറ് अपना खुद के पेट को നാശം. पालन कर रहे हैं, क्योंकि उनका ईश्वर पेट हो गया, उन लोग का नाश पक्का है। നമ്മളെ നിറയ്ക്കുന്നത് എന്തുകൊണ്ട്? എന്തിനാണ്? परंतु हम तो किस बातों में हम भर रहे हैं? ദൈവത്താൽ നിറയണം. हम लोग प्रभु से बना, परमेश्वर से हमें भरना है। സർവ്വ സൽഗുണങ്ങൾ കൊണ്ട് നിറയണം. उनका सगला संपूर्ण जो गुण विशेषता है जो हमारे लिए प्रभु ने रखा है, उससे हम भरना है। നമുക്കുണ്ടായത് മാത്രമല്ല, അത് ഉണ്ടായാൽ മാത്രമല്ല, मतलब वो हमारे पास रहे सिर्फ उतना ही नहीं, അവിടെ ഉണ്ടായി വർദ്ധിക്കണം എന്നുള്ള वहां पर हम लोग दूसरा पत्रोस उसका ये सब बातों में बढ़ना भी है, कि सिर्फ रहना है उतना ही नहीं। बढ़ते जाए 8 बढ़ना, दूसरा पत्रोस 1:8। हाँ, क्योंकि ये बातें तुमने वर्तमान में रहे रहे और बढ़ती जाए। और देखो सिर्फ रहे उतना ही नहीं, बढ़ना भी है। हाँ आमेन, आमेन। നമ്മള് ദൈവരാജ്യം നമ്മുടെ ഇടയിലുണ്ടോ? और क्या परमेश्वर का राज्य हमारे बीच में है क्या? നമ്മൾ ദൈവരാജ്യത്തിലാണോ? क्या हम प्रभु के राज्य में है क्या? ഇന്ന് മരിച്ചാൽ സ്വർഗത്തിൽ പോകാൻ കാര്യം എന്താണ്? आज हम लोग अभी तुरंत मर गया तो हम स्वर्ग में जाएंगे, उसका कारण क्या है? ഇവിടെ നമ്മൾ ദൈവരാജ്യത്തിലാണ്. क्योंकि आज अभी हम लोग राज्य में है। ഇതിനാണ് ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചത്. इसीलिए तो प्रभु ने हमको बुलाया है इस बात के लिए। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15 അധ്യായം യോഹന്നാൻ 15 में കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, നിങ്ങൾ എന്നെ തെരഞ്ഞെടുത്തു എന്നാൽ അതിന് 16 വാക്യങ്ങൾ उसका വായിക്കും. 16 से वहां पर प्रभु कहता है कि तुमने मुझे नहीं चुना, मैंने तुम्हें चुना। पढ़ना, तुमने मुझे नहीं हाँ। परंतु मैंने तुम्हें चुना है हाँ। और तुम्हें नियुक्त किया कि तुम जाकर फल लाओ और ഓക്കെ, എന്താ ഫലം? तो ഫലം फल കായ്ക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം फल എന്താണ്? लाओ के लिए प्रभु ने चुना है, मतलब क्या? ഫലം കായ്ക്കുക. നേരത്തെ നമ്മൾ ഫലം കായ്ച്ച ഏതാണ്? പ്രവൃത്തികൾ. पहले हम लोग कौन सा बातों का फल लाते थे? शारीरिक कर्मों का हम लोग फल लाते थे ना, हाँ। जो गलती का पुस्तक 5:19 से हम पढ़ते हैं। ആ, ഇപ്പോൾ ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ച് परंतु अभी प्रभु ने हमसे प्रेम किया, അവന്റെ കൃപയാൽ നമ്മളെ വിളിച്ച് उनका अनुग्रह से हमें बुलाया, നമ്മുടെ ആത്മാവിനെ വിശുദ്ധീകരിച്ച് हमारा आत्मा को अलग किया, വചനത്താൽ നമ്മുടെ ദേഹിയെ വിശുദ്ധീകരിച്ച് वचन से हमारा प्राण को अलग किया, നമ്മുടെ സമർപ്പണത്തിലൂടെ യാഗമായി തീർന്നതിലൂടെ നമ്മുടെ ശരീരത്തെ और വിശുദ്ധീകരിച്ച് हमारे शारीरिक समर्पण में हम लोग अभी पाप का दास नहीं बल्कि धार्मिकता का दास है बोलकर एक बलिदान के रूप में जीवित शरीर को अर्पण किया, तो शरीर भी अलग होकर पवित्र हुआ। നമ്മളെ നിറയ്ക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. क्यों अलग करके रखा है? ताकि वो प्रभु कुछ बातों से हमें भरना चाहता है, ക്രിസ്തുവിനെയും കൊണ്ട്, मसीह को लेकर हमें भरना चाहता है, ക്രിസ്തുവിന് എല്ലാ ഗുണങ്ങളും കൊണ്ട് मसीह का सभी प्रकार का गुणों
से हमें बनाना चाहता है। ഇതാണ് ദിവ്യ സ്വഭാവത്തിന് इसी के लिए हमने दूसरा पत्रोस 1 में हमने क्या पढ़ा, उसका ईश्वरीय स्वभाव, दिव्य स्वभाव से हम लोग मिल जाए। അങ്ങനെ ചെയ്താൽ ऐसा होगा तो ലോകത്തിൻ മോഹത്താലുള്ള നാശം വിട്ടുപിടി. അതാണ് ഫിലിപ്പ ലേഖനം 1:18 പറയുന്ന നാശം ഉണ്ടല്ലോ. हम लोग फिलिपियों का पुस्तक 1:18 में भी कि जो 3:18 जो हमने पढ़ा, जो नाश, ഭൂമിയിലുള്ളത് ചിന്തിക്കുന്ന, ഭൂമിയിലുള്ളത് നേടാൻ വേണ്ടി യേശുവിനെ ഉപയോഗിക്കുന്ന ആ വലിയ ദൈവകോപത്തിൽ നിന്നും രക്ഷപ്പെടാൻ വേണ്ടി നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ദൈവികമായ ജ്ഞാനം, ദൈവത്തിന് ഈ പറയപ്പെട്ട 7 കൂട്ടം ഗുണങ്ങൾ നമ്മൾ അവിടെ വായിച്ചു പോകുന്നത്. तो इसके लिए फिलिपियों 3:18 में हमने जो पढ़ा, ये जिन्होंने अपना ये पेट को ईश्वर बनाकर रखे, उनके ऊपर नाश आ गया। वो लोग कौन लोग हैं? उन लोगों ने राज्य का भेद नहीं समझा, परंतु हम लोग कौन है? हम लोग जब राज्य का भेद समझकर हमारा आत्मा प्राण और शरीर अलग कर प्रभु के लिए पवित्र हुए हुए लोग, उन लोग उस नाश का, राज्य का जो भूमि का, जो संसार का जो नाश का अवस्था है, उसका सड़ाहट से हम लोग बचकर बाहर आकर हम लोग उससे अलग हो गए हैं। अभी നമ്മളവിടെ എഫേസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം एफिसियों का पुस्तक 3 अध्याय അതിന്റെ 19 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ നിറവ് വന്നിട്ട് वहां पर प्रभु का प्रेम का भर जाने के बाद का अवस्था बोलकर 19-ാം വാക്യം, പരിജ്ഞാനത്തെ കവിയുന്ന ക്രിസ്തുവിൻ സ്നേഹത്തെ അറിവാൻ പ്രാപ്തരാകുകയും ദൈവത്തിന്റെ എല്ലാ നിറവിനോളം നിറഞ്ഞു വരികയും. 19 पढ़ना। और मसीह के उस प्रेम को जान सको हाँ। जो ज्ञान से परे है, कि तुम परमेश्वर की सारी भरपूरी तक परिपूर्ण हो जाओ। देखो, प्रभु का, परमेश्वर का सारा भरपूरता से तुम लोग परिपूर्ण हो जाओ। ഭൂമിയിലുള്ള വസ്തുക്കളെ കൊണ്ടാണോ? तो ये भूमि का वस्तु से हम लोग भर सकते हैं क्या? അല്ല, ഭൂമിയിലെ അതാണ് നമ്മള് ക്രൂശിന്റെ പ്രയോഗം മനസ്സിലാകാത്തവരെ. इसलिए जो क्रूस का तत्व नहीं समझता, നമ്മള് ലോകത്തെയും കൊണ്ട് നിറയും. वो लोग क्या करेगा? प्रभु के बातों में जो भरना था, वो लोग संसार का बातों को लेकर अपने आप को भरने देगा। ഇങ്ങനെയുള്ള ദൈവമക്കൾക്ക് इस प्रकार के प्रभु के लोगों को ദൈവം ഒരുക്കിയിട്ടുള്ളത് परमेश्वर ने जो तैयार करके रखा है, അത് ഒരു കണ്ണ് കണ്ടിട്ടില്ല, जो कोई आंखें नहीं देखा, ഒരു ചെവിയും കേട്ടിട്ടില്ല. जो किसी का कान ने नहीं सुना, എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് लेकिन परमेश्वर के पवित्र आत्मा ഈ നിറവുള്ളവർ കാണിച്ചു കൊടുക്കും. जो लोग ईश्वर के सभी गुणों से जो भरपूर होकर परिपूर्णता में पहुंचे हुए, उन लोगों को प्रकट कराने के लिए आत्मा कार्य कर रहा है। നാം ലോകത്തിന്റെ ആത്മാവിനെ അല്ല. इसके लिए हम लोग 1 कोरिन्थी में हम पढ़ते हैं कि हम लोग संसार के आत्मा से नहीं, हमें वो मिला, संसार का आत्मा नहीं मिला है हमें। അതാ കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा, ഞാൻ പോകുന്നത് നിങ്ങൾക്ക് നല്ലത്. मैं जा रहा हूं तो तुम्हारा फायदे के लिए, ഞാൻ പോയാൽ क्योंकि मैं गया तो ഞാൻ പരിശുദ്ധാത്മാവിനെ അയക്കും. मैं पवित्र आत्मा जो मददगार है उसको भेजूंगा, അവൻ എനിക്കുള്ളത് കൊണ്ട് നിങ്ങളെ കാണിക്കാന്ന് പറയാൻ നിറയും. और वो मेरा जो बातें है वो लेकर तुमको दिखाएगा मतलब तुम्हारे अंदर भर देगा। അത് നമ്മൾ അന്വേഷിക്കും. ये बात को हम और खोजेंगे। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ നേടാൻ വേണ്ടി इसलिए मसीह को और पाने के लिए നമ്മുടെ ഹൃദയം സജ്ജമാകുമ്പോൾ हमारा हृदय जब तैयार रहता है, നാം ദൈവത്തെയും കൊണ്ട് നിറഞ്ഞു കവിയാണ്. हम लोग हृदय से धरकर बहके, फिर वो भरकर क्या हो गया? बाहर बहकर आ रहा है। പക്ഷേ നമ്മുടെ മനസ്സ് ജഡത്തിലായി പോയാൽ परंतु शरीर में जब मन लगा दिया, എന്ത് സംഭവിച്ചു? तब क्या होगा? मृत्यु आ गया। ഈ ദൈവഭരണം നഷ്ടപ്പെട്ടു. तभी प्रभु का राज्य का जो हुकूमत हमारे अंदर होना चाहिए था, वो उसमें दरार आ गया, रुक गया। നമ്മൾ ജഡത്തിൽ നമ്മളൊന്ന് കോപിച്ചാൽ, एक बार अगर हम लोग शरीर में गुस्सा किया तो, ജഡത്തിലൊന്ന് ആഗ്രഹിച്ചാൽ, या शारीरिक बातों का अभिलाषा किया तो, കാരണം നമുക്ക് വേണ്ടി ദൈവം വലിയ കാര്യങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. प्रभु हमारे लिए बड़ा बड़ा बातें आग्रह कर रहा है, प्रभु आग्रह कर रहा है। അവൻ സ്വർഗത്തിലെ സകല മഹത്വം കൊണ്ട് നിറയ്ക്കാനാണ് और ആഗ്രഹിക്കുന്നത്. परमेश्वर यह चाहता है कि स्वर्ग का सारा महिमा, स्वर्ग का सारा आशीषों से लेकर हमारे अंदर भर दे। അപ്പോൾ എന്തെങ്കിലും നമ്മൾ അതിനെതിരെ ഒന്ന് ആഗ്രഹിച്ചു പോയാൽ, परंतु वो सब स्वर्गीय बातों के विरुद्ध की बातें जो भूमि में है, वो कुछ बातें अगर हमने चाहने लगा तो നോക്കണം, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ പ്രത്യേക ജനമാണ്. एक बार समझ प्रियो, याद रखना प्रियो, हम लोग परमेश्वर के खास लोग हैं। തന്റെ ദാരിദ്ര്യം നമ്മളെ സമ്പന്നനാക്കാൻ ദരിദ്രനായി തീർന്നതാണ് കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു. हमारा प्रभु यीशु मसीह हमें धनवान बनाने के लिए प्रभु दरिद्र हुआ। നമ്മളെ മരണത്തിന്റെ ശിക്ഷയിൽ നിന്നും നമ്മളെ രക്ഷിക്കാനായിട്ട് ക്രൂശിൽ മരിച്ചവനാണ്. हमें उस न्याय, अनंत काल का जो न्याय और दंड से बचाने के लिए यीशु मसीह क्रूस पर मरा। അവൻ നമ്മുടെ കഷ്ടം മാറ്റാൻ വേണ്ടി ശരീരത്തിൽ കഷ്ടം അനുഭവിച്ചു. हमारे ऊपर कष्ट और जो विपत्ति जो हमारे लिए नियुक्त किया गया था, उसको हटाने के लिए प्रभु यीशु मसीह खुद अपने शरीर में दुख और कष्ट उठाया। നമ്മൾ സമാധാനം അനുഭവിക്കാൻ അതേ തന്റെ ശരീരത്തിൽ സ്വർഗീയത്തിലെ പിതാവിന്റെ ആ എല്ലാ വേദന അനുഭവിച്ചവൻ സമാധാനത്തിലുള്ള ശിക്ഷ അവന്റെ മേലായി. हमें शांति और हमें मेल मिला मिलने के लिए प्रभु यीशु मसीह को सब प्रकार का सजा और दुख और जो दंड था उसको मिला। मतलब हमें शांति का जो सजा था, जो छुटकारा, जो कोड़े, उनके कोड़े खाने की वजह से हमें शांति मिला, हमें चंगाई मिला। നമ്മളെ വിശുദ്ധവും നിഷ്കളങ്കവുമായി പിതാവിന്റെ മുമ്പിൽ നിർത്തുന്നത് വരെ അവൻ നമുക്ക് വേണ്ടി ജാഗരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हमें परमेश्वर की उपस्थिति में निष्कलंक
निर्मल और शुद्ध बिना कोई दाग जूरी के हमें उपस्थित करके खड़ा रखने के लिए प्रभु अभी भी हमारे लिए मध्यस्थी कर रहा है। നമുക്ക് വേണ്ടി അവൻ ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കുന്നു ഇപ്പോൾ. वो आज भी हमारे लिए प्रभु के पिता परमेश्वर की उपस्थिति में है। അപ്പോൾ അങ്ങനെയുള്ള ഈ വിശേഷ ജനം, इस तरह प्रभु हमारे लिए ये सब करने वाले ऐसे हम जो खास लोग हैं, ദൈവത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠരാണ്. हम लोग प्रभु के खास लोग हैं, प्रिय लोग हैं, हम लोग प्रिय लोग हैं। കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है ഞാൻ എന്റെ ആടുകൾക്ക് നിത്യജീവൻ കൊടുക്കുന്നു. मैं मेरे भेड़ों को अनंत काल का जीवन देता हूँ എന്റെ കയ്യിൽ നിന്ന് ആർക്കും അവരെ പിടിച്ചു പറിക്കാൻ और मेरे കഴിയില്ല. हाथों से कोई भी उनको छीन कर ले जा नहीं सकता। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है ना प्रियो। പക്ഷേ നമ്മുടെ ചിന്ത എന്താണ്? परंतु हम लोग क्या सोचते हैं, ഞാൻ യേശുവിന്റെ കയ്യിലൊന്നുമല്ല, मैं यीशु के हाथ में नहीं हूँ, ഞാൻ ബാങ്കിലാണ്, मैं तो बैंक में हूँ, എന്റെ ജോലിയിലാണ്, मेरा काम में हूँ, ഞാൻ ഇവിടെ ചില കാര്യങ്ങളൊക്കെ ഇവിടെ ക്രമീകരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. मैं यहाँ पर दुनिया में कुछ बातों का कार्यक्रम करके उसमें बातों को मैं पाने देख रहा हूँ। അത് ദൈവരാജ്യമല്ല, वो परमेश्वर का राज्य नहीं है प्रियो, അത് സാത്താന്റെ वो രാജ്യമാണ്. शैतान का राज्य है। ദൈവരാജ്യത്തിൽ ഇരുന്നു കൊണ്ട് परमेश्वर का राज्य में बैठकर സാത്താന്റെ രാജ്യം പണിയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ शैतान का राज्य को बांधने अगर आप देख रहे तो തെറ്റിപ്പോയി. गलत हो गया। ദൈവത്തിന്റെ സഭയ്ക്ക് കൃത്യമായ വേർതിരിവുണ്ട്. യോശുവയുടെ കയ്യിലിരിക്കുന്ന ആ തൂക്കക്കെട്ട കണ്ടിട്ട് ആത്മാവ് സന്തോഷിക്കുകയാണ്. കാരണം വളരെ കൃത്യതയോടെയാണ് ഇവിടെ ദൈവത്തിന്റെ ആലയം ദൈവം ക്രമീകരിക്കുന്നത്. तो जब परमेश्वर ने यीशु का हाथ में वो नापतोल करने के लिए, जो मंदिर का नापतोल करने के लिए जो माप दिया था, उसी रीति से परमेश्वर का राज्य का तत्व हमारे अंदर बढ़ने के लिए खास रीति से माप प्रभु ने हमें दिया है कि ये माप में ही अगर हमें बढ़ना है तो ही वो व्यक्ति राज्य में बढ़ रहा है। അപ്പോൾ ആത്മാവ് വളരെ കൃത്യതയോടെ तो इसलिए आत्मा एकदम स्पष्ट रीति से വേണ്ടതെല്ലാം മാറ്റി 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 ഓരോ ദിവസവും നമ്മളെ ശുദ്ധീകരിച്ച് जो बातें हमारे चीज जो हमको नहीं चाहिए वो सब बातों को हटा हटा के वचन का तलवार से काट काट कर हमारे अंदर से अलग कर रहा है, ताकि हम लोग प्रभु के लिए निष्कलंक रहकर वो शुद्धता बनाए रखे। ഈ പ്രപഞ്ചത്തിലെ ഏറ്റവും വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ട ഒരു ജനം ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നിർത്താൻ പോകുകയാണ്. क्यों इस दुनिया का जो सबसे ज्यादा शुद्ध कर पवित्र करके किया हुआ लोगों को पिता परमेश्वर के सामने खड़ा करके रखे। എന്നിട്ട് നമ്മൾ യേശുവിന്റെ പാദപീഠം പിടിക്കുന്നില്ല എങ്കിൽ तो ये सब बातें प्रभु वहां से करते समय में हम यहाँ पर यीशु मसीह का पैर तलों को पकड़ने के लिए यत्न नहीं कर रहे, तो അവന്റെ പാദം പിടിച്ച് ചുംബിച്ച് അവനെ നമസ്കരിച്ചു. उनका पैर को पकड़कर और चुम्बन देकर नीचे गिरकर दंडवत कर आराधना किया। അതെങ്ങനെ സാധിക്കും? कैसा हो सकता है? നമ്മുടെ ആത്മാവിന്റെയും ദേഹിയുടെയും ശരീരത്തിന്റെയും വിശുദ്ധീകരണത്തിലൂടെ हमारा आत्मा प्राण और शरीर का जो अलगवाई है, जो पवित्रताई है, उसके द्वारा മുഴുവൻ संपूर्ण യേശുവിന്റെ കാൽക്കൽ വെച്ചിട്ട് सब कुछ यीशु मसीह का पैरों में रखकर, നീ എന്റെ കർത്താവാണ്, हे यीशु तू मेरा प्रभु है, നിന്റെ സമാധാനം എന്റെ സമാധാനം, तेरा शांति मेरा शांति है, നിന്റെ ദൈവം എന്റെ ദൈവം, तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर, നിന്റെ രാജ്യം എന്റെ രാജ്യം, तेरा राज्य मेरा राज्य। നീ ജീവിക്കുന്നിടത്ത് ഞാനും ജീവിക്കും. जब तक आप जीवित है मैं भी जीवित हूँ, എനിക്ക് ജീവിക്കുന്നത് ക്രിസ്തു. मेरे लिए जीना मसीह है। ഒരു വിശ്വാസി എത്ര ശ്രേഷ്ഠനാണ്. इसलिए विश्वासी लोग कितना श्रेष्ठ है जो इस अनुभव में जी रहा है। അതുകൊണ്ട് इसलिए നിങ്ങളുടെ വിളിയും അവിടെ നമ്മൾ പത്രോസിലെ दूसरा पत्रोस में हम लोग वो वाक्य पढ़ेंगे। इसलिए प्रियो तुम्हारा चुनावट, तुम्हारा बुलावट और तुम्हारा बुलावट എവിടെയാണ്? നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15:14 ഇപ്പോൾ വായിച്ചതാണ്. हम लोग अभी यूहन्ना 15 में हमने पढ़ा कि हमें क्यों बुलाकर नियुक्त किया है, ताकि हम लोग फल ला सके। നിങ്ങളെ വിളിച്ചത് എന്തിനാണ്? हमें क्यों बुलाकर नियुक्त किया? फल लाने के लिए। ഈ ഫലമാണ് നമ്മളിവിടെ ഇത് ഉണ്ടായിട്ട് ഇത് നിറഞ്ഞിട്ട് तो इस फल में जो इसमें बढ़ते रहता है, एक बार उनको समझने के लिए दूसरा पत्र 1:8 पढ़े जल्दी। क्योंकि यदि ये बातें तुम्हें वर्तमान में रहे हाँ। और बढ़ती जाए तो तुम्हें हमारे प्रभु यीशु मसीह की पहचान में हाँ। निकम्मे और निष्फल न देखो निष्फल नहीं रहोगे। मतलब ये सब बात में बढ़ रहा है तो मतलब कौन है हम लोग? फलवंत लोग हैं। Praise the Lord. ये फलवंत लोग के लिए अभी प्रतिदिन हमें क्या करना है? वाक्य 10 में हम पढ़ते हैं, 10 पढ़ना। कारण है भाइयों, ये इस कारण हे भाइयों, अपने बुलाए जाने हाँ। और चुन ले जाने को हाँ। सिद्ध करने का भली भांति यत्न करके हाँ, मतलब प्रभु का संपूर्णता हमारे अंदर आते रहने के लिए वो सिद्धता हमको यत्न करना है। അങ്ങനെയെങ്കിൽ ऐसा कर रहे हैं तो 11 വാക്യം अगला 11 वाक्य, क्योंकि यदि ऐसा करेगा यदि ऐसा करेंगे तो कभी ठोकर न खाओगे नहीं खाओगे। वरन इसी रीति से हमारे प्रभु हाँ। और उद्धारकर्ता यीशु मसीह के हाँ। अनंत राज्य में हाँ। बड़े आदर के साथ मतलब वो एक बड़ा रास्ता बन जाएगा, उसको आदर के साथ प्रवेश करेगा वो।
ഇപ്പോൾ നമ്മൾ ദൈവരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കുന്ന ഈ മാർമിക ദൈവരാജ്യം अभी हम लोग राज्य में प्रवेश कर रहे हैं करके प्रवेश में है करके बोलते समय में वो एक रहस्य राज्य है, वो ഈ गुप्त है वो। ഇത് ഇടുക്കവും ഞെരുക്കമുള്ളതാണ്. तो ये गुप्त राज्य का खासियत क्या है, उसका दरवाजा क्या है? सिकड़ा हुआ है, दबा हुआ रास्ता है और दरवाजा रास्ता है। പക്ഷെങ്കിൽ परंतु ഇതിൽ ജീവിക്കുന്നവർ जो ये सिकड़ा हुआ मार्ग में बने रहने वाला व्यक्ति അക്ഷരീയമായിട്ട് एक दिन शारीरिक मतलब सचमुच शारीरिक रीति से ആ ദൈവരാജ്യം വരുമ്പോൾ जब राज्य सबके सामने प्रकट होगा, നമ്മൾ എങ്ങനെ പ്രവേശിക്കുന്നത്? जब हम कैसा प्रवेश करेंगे? ധാരാളമായി मतलब विशाल बड़ापन में मतलब बड़ा आदर के साथ मतलब एक विशाल रास्ता खुल जाएगा। അതുകൊണ്ടാണ് നമ്മള് കർത്താവ് ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മങ്ങൾ പറയുമ്പോൾ ആ വാക്യം കൂടെ വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. एक और वाक्य हम पढ़ेंगे जब प्रभु राज्य का वेद के बारे में बोलते समय में मत्ती का सुसमाचार മത്തായി സുവിശേഷം 7-ാം അധ്യായത്തിൽ പറയുകയാണ്. 7 में അതിന്റെ 13 മുതൽ ഉള്ള അതിന്റെ ആ വാക്യങ്ങളെല്ലാം ഈ കാര്യത്തോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. उसका 13-14 पढ़ते समय में इसी आधार पर है। ആ, सेकंड फाटक से प्रवेश करो, हाँ। क्योंकि चौड़ा है वह फाटक और सरल है वह मार्ग जो विनाश को पहुंचाता है, और बहुत से हैं जो उसमें प्रवेश करते हैं, क्योंकि सकेत है वह फाटक और कठिन है वह मार्ग जो जीवन को पहुंचाता है, और थोड़े हैं उसे पाते हैं। അവിടെ നോക്കുക, ढूंढ लेता या വളരെ ഇടുക്കമാണ്, बहुत ही सकेत है വളരെ ഞെരുക്കമാണ്, और बहुत ही तकलीफ वाला रास्ता है। അപ്പോൾ ഇവിടുത്തെ നമ്മുടെ ഈ 60-70 കൊല്ലം तो अभी का जो 70-80 साल का विश्वासी जीवन വളരെ കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും ഉണ്ട്. बहुत ही कष्ट और दुख और वेदना से भरा हुआ है। അപ്പോൾ നമ്മുടെ ലക്ഷ്യം എന്താണ്? तभी भी हमारा लक्ष्य क्या है യേശുവിനെ കാലെ പിടിക്കുക. कि मैं प्रभु का पैर तले ऐसा भी पकड़ लूं। എന്താണ് ക്രിസ്തുവിനെ കാലെ പിടിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ? प्रभु का पैरों को पकड़ना मतलब क्या है प्रियो? എന്റെ ആത്മാവും मेरा आत्मा, എന്റെ ദേഹിയും मेरा प्राण, എന്റെ ശരീരവും मेरा ये शरीर നാശത്തിൽ നിന്ന് नाश से संसार का सड़ाहट और नाश से हटकर കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു यीशु मसीह में വിലയ്ക്ക് വാങ്ങി. उन्होंने मुझे प्रभु ने मूल दाम देकर खरीद लिया। ഇനി ഞാൻ എനിക്കുള്ളവരല്ല, अभी मैं मेरा नहीं, ഞാൻ ക്രിസ്തുവിനെയാണ്. मैं अभी मसीह का हूँ। Praise the Lord. आमेन। അങ്ങനെ ഒരു സമർപ്പണം വരുമ്പോൾ ആരാധനയായി. ऐसा समर्पण करने वाला व्यक्ति जिसका आत्मा प्राण और शरीर संपूर्ण रीति समर्पण हो गया, समर्पण किया हुआ व्यक्ति मतलब वो एक आराधना में पहुंच गया है। നമ്മൾ റോമലേഖനം 12-ാം അധ്യായത്തിൽ അതാണ് പറയുന്നത്. रोम में 12 में हम यही पढ़ते हैं। ദൈവത്തിന് റീസണബിൾ ആയ, കാരണം റീസൺ പറഞ്ഞാൽ നീതിയുള്ള ദൈവം എന്നെ നമ്മളെ അവകാശപ്പെടുകയാണ്. ഞാൻ രക്തം കൊടുത്ത് നിന്നെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയിട്ടും Amen. നീ റീസണബിൾ ആയിട്ട് അല്ലെങ്കിൽ നീതിപൂർവ്വം എന്തുകൊണ്ട് വരുന്നില്ല? നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങളെ ജീവനും വിശുദ്ധിയുമുള്ള യാഗമായി ദൈവത്തിന് സമർപ്പിക്കും. परमेश्वर को भली और एक भावती हुई सिद्ध इच्छा असिद्ध इच्छा के अनुसार मतलब अपने आप को अर्पण करो करके मतलब भली और भावती हुई मतलब परमेश्वर को किस बात का भावते वाला कार्य करना चाहिए कि उनका धार्मिकता को खोजने के हिसाब से, क्योंकि परमेश्वर ने जब अपना राज्य को स्थापना कर वो धार्मिकता के साथ किया, मतलब सब बातें सही क्रमांक से सही रीति से होने उस रीति से भावते हो। तो मैं मेरा आत्मा प्राण और शरीर को मैं अर्पण कर जब मैं जीता हूँ विश्वासी, तब वो क्या हो गया? परमेश्वर को भावने वाला एक आराधना अर्पण कर दिया उसने। അങ്ങനെ നമ്മൾ ലോകത്തോട് അനുരൂപരാകാതെ, इसके लिए अपना अगला वाक्य में संसार से तुम लोग अनुरूप ना हो ना, ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങൾ കൊണ്ട് ഹൃദയം നിറയ്ക്കാതെ, मतलब संसार की बातों को लेकर अपने दिल में तुम लोग भरने ना देखो, ക്രിസ്തുവിന്റെ ദിവ്യ സ്വഭാവത്തെ കൊണ്ട് നിറഞ്ഞ് बल्कि ईश्वरीय स्वभाव से भरने के लिए अपने आप को अलग करो। ഇതാണ് ദൈവഗീതം. यही है परमेश्वर का सिद्ध इच्छा। ഈ ദൈവഗീതം എങ്ങനെയുള്ളതാണ്? ये परमेश्वर का सिद्ध इच्छा कैसा है? അത് പെർഫെക്റ്റ് ആണ്, वो सिद्ध है അക്സെപ്റ്റബിൾ ആണ്, और माननीय है റീസണബിൾ ആണ്, और रीजनेबल मतलब सही हो मतलब प्रभु स्वीकारने वाला उस रीति से भावती है। അപ്പൊ നമ്മൾ ആരാണ്? സാധാരണക്കാരാണോ? इसके लिए प्रिय हम लोग छोटे लोग हैं क्या? അടുത്ത യുഗത്തിലെ രാജാക്കന്മാരാണ്. अगले आने वाले युगों में हम लोग सह राजा है प्रभु के साथ। ദൈവം അതിനാണ് നിങ്ങളുടെ വിളിയും इसलिए प्रिय अपना बुलावट നിങ്ങളുടെ തെരഞ്ഞെടുപ്പ് और अपना चुन लिए जाने को भली बातों को खोजो, നമ്മളെ यत्न करो। വീണ്ടും വീണ്ടും കർത്താവിന്റെ ആത്മാവ് നമ്മളെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുകയാണ്. इसलिए प्रियो बार बार प्रभु का आत्मा हमें प्रोत्साहन कर रहा है। നമ്മൾ ആരും ഒറ്റ ഉറങ്ങി എഴുന്നേറ്റ് ഓടുന്ന ഒരു രാത്രി കൊണ്ട് ഈ ഒരു നിലയിലേക്ക് എത്തുന്നില്ല. हम में से कोई भी ऐसा गलत फहमी में मत रहना कि आज रात को सोया कल आग बंद खोला मतलब संपूर्ण सिद्धता हो गया, एक रात में होने वाली बात नहीं है ये। പക്ഷെ നാം എല്ലാവരും परंतु हम सब लोग അന്യോന്യം एक दूसरे के साथ കെട്ടുപിടി ചെയ്ത് बांध काम में मदद करके നമ്മൾ എല്ലാവരും പെർഫെക്റ്റ് हम ആകാനായിട്ട് लोग सब लोग सिद्धता में परिपूर्ण हो जाए ഏകാത്മാവിനാൽ एक आत्मा के द्वारा। നമുക്ക് ദൈവം ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സഭാജീവിതം തന്നിരിക്കുകയാണ്. उसके लिए हमें एक साथ बढ़ने के लिए ये आशीष में मंडली जीवन कलीसिया जीवन दिया है। അങ്ങനെ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ इस रीति से प्रभु का मानकर अगर हम जी रहे तो നിങ്ങളുടെ പിതാവ്
സൽഗുണപൂർണനായിരിക്കുന്നത് പോലെ जैसा तुम्हारा पिता सिद्ध है और संपूर्ण है, നാം പുത്രന്റെ രൂപത്തോട് മാത്രമല്ല हम लोग सिर्फ पुत्र के रूप में अनुरूप हो रहे हैं, उतना ही नहीं, ഈ പുത്രൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ പിതാവിന്റെ അതേ രൂപമാണ്. मतलब पुत्र कौन है? पिता का वही रूप है पुत्र. കാരണം പിതാവിനെ നമ്മൾ പിതാവെന്ന് വിളിക്കുമ്പോൾ जब हम लोग पिता को हे अब्बा हे पिता जब बुलाते हैं, ഈ പിതാവിന്റെ ഗുണങ്ങളില്ലെങ്കിൽ എങ്ങനെ നമ്മളെ മക്കളെ നമ്മളെങ്ങനെ വിളിക്കും? तब वो पिता का गुण हमारे अंदर नहीं है, पिता का जीवन अगर हमारे अंदर नहीं है तो स्वर्गीय पिता को कैसा पिता बुलाएंगे? ഈ കാഴ്ചപ്പാടിലേക്കും ജീവിതത്തിലേക്കും വരാത്ത യഹൂദന്മാരെ നോക്കി കർത്താവ് പറയാണ്, നിങ്ങൾ സാത്താൻ എന്ന പിതാവിന് മക്കളാണ്, അവന്റെ ഇഷ്ടം ചെയ്യാൻ നിങ്ങൾ ആഗ്രഹിക്കുന്നു. तो ये नजरिया जब यहूदियों को के जीवन में नहीं था, वो लोग का वो ईश्वरीय जीवन का गुण में बढ़ोतरी नहीं, उस नजरिया नहीं था, इसलिए उनको प्रभु देखकर कहता है तुम लोग शैतान के संतान हो और इस दुनिया का शैतान का काम तुम लोग कर रहे हो. നമ്മൾ സാത്താൻ മക്കളാണോ ദൈവമക്കളാണോ? हम लोग शैतान के बच्चे हैं या प्रभु के बच्चे हैं? प्रभु के बच्चे। പക്ഷെ പ്രഭുവിനോട് നിറയണ്ടേ? लेकिन प्रभु से भर जाना है कि नहीं? അതുകൊണ്ട് ദൈവം സ്നേഹത്തിൽ വിളിക്കുകയാണ്. इसलिए प्रभु हमें प्रेम से बुला रहा है, കാണി इसलिए देखो നാം ദൈവമക്കളെന്ന് कि हम വിളിക്കുകയാണ്. लोग परमेश्वर के संतान बुलाए जाने के लिए ദൈവം എത്ര വലിയ कितना बड़ा प्रभु ने हमसे परमेश्वर ने प्रेम किया. നമുക്ക് അവനെ അങ്ങനെ വിളിക്കാൻ നമുക്ക് ദൈവത്തെ പ്രേരിപ്പിക്കുന്ന നിലയിൽ ആത്മാവുള്ള ജീവിതം നയിക്കാം. इसके लिए उस अवस्था में हमेशा बुलाया जाने का अवस्था में बने रहकर प्रभु को प्रेरणा देने के लिए हम लोग आत्मा में जीते रहे. കർത്താവിനെ പിതാവ് എന്റെ മകൻ എന്ന് വിളിക്കുന്നതിൽ ലജ്ജിച്ചില്ല. देखो जब परमेश्वर ने जब यीशु को देखकर यीशु तू मेरा पुत्र है करके ऐसा बोलने के लिए पिता कभी लज्जित नहीं हुआ. പക്ഷേ നമ്മള് ദൈവമക്കളാണെങ്കിൽ അവിടെ ചെല്ലുമ്പോൾ ലജ്ജിക്കാൻ കാര്യം എന്താണ്? परंतु हम लोग परमेश्वर के संतान है करके हम बोल रहे हैं, लेकिन उस दिन जब हमें प्रभु के सामने जब खड़ा रहेगा बहुत लोग लज्जित होंगे. क्यों? അവൻ വരുന്ന നാളിൽ क्योंकि जिस दिन वो आ रहा था, നിങ്ങൾ ലജ്ജിക്കാതിരിക്കേണ്ടത് प्रभु के आगमन के दिन में तुम लोग लज्जित ना होने के लिए നിങ്ങൾ അവനിൽ വസിപ്പി. तुम लोग उसमें बने रहो. അവനിൽ വസിച്ചാൽ എന്ത് यदि സംഭവിക്കും? तुम उसमें बने रहोगे तो അവനെയും കൊണ്ട് നിറയും. उससे तुम भर जाओगे. ദൈവം നമ്മളെ അവന്റെ പാദപീഠത്തിന്റെ കീഴിലുള്ള ഭരണത്തിന് കീഴിലുള്ള ദൈവരാജ്യത്തിന്റെ മർമ്മമായ നീതി, സമാധാനം, സന്തോഷം, ഇതാണ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ കാഴ്ച ഇപ്പോൾ കൊണ്ടുവരുന്നത്. इसलिए प्रिय हमारे जीवन में हम लोग उनका राज्य और हुकूमत यानी कि उनका पैरों तले आए, ताकि उनका राज्य और हुकूमत के अधीन होकर उसी राज्य का धार्मिकता, शांति, समाधान, आनंद में हम लोग जिए अभी. അപ്പോൾ നമുക്ക് കർത്താവിന്റെ പാദപീഠം പിടിക്കാം. इसलिए आओ हम लोग सब लोग प्रभु के पैर तलों को पकड़े. Praise the Lord. Amen. അവനെ വന്ദിക്കാം, आओ उनका दंडवत करें, അവനെ ആരാധിക്കാം. उनका आराधना करें. ഭാഗികമായ ഒരു ആരാധന കൊണ്ടല്ല, आधा अधूरा आराधना में नहीं, നമ്മുടെ ശരീരങ്ങളെ യാഗങ്ങളാക്കിക്കൊണ്ട്, हमारे शरीर को भी, आत्मा प्राण और शरीर को भी एक जीवित बलिदान के रूप में अर्पण करके. എന്നാൽ ആത്മാവിന്റെ വിശുദ്ധീകരണവും ദേഹിയുടെ വിശുദ്ധീകരണവും അറിയാത്ത വ്യക്തിക്ക് ദേഹി എത്ര സമർപ്പിച്ചാലും അത് വിധേയപ്പെടുത്തില്ല. കാരണം ദേഹിയെ നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ വഴിക്ക് പോകും. प्रियो जब जिस व्यक्ति का अभी तक आत्मा समर्पण करके अलग नहीं हुआ है, जिसका प्राण अभी तक समर्पण करके अलग नहीं हुआ है, वो अपना शरीर सिर्फ अपने शरीर को जाकर दंडवत कर आराधना करने के लिए या समर्पण करने जाएगा तो वो संपूर्णता में नहीं होगा. क्योंकि जब तक आत्मा और प्राण समर्पित नहीं है, वो व्यक्ति का शरीर भटकते रहता है, अपना मनमर्जी करते रहता है, प्रभु का आज्ञा में आदि नहीं होगा. പഴയ നിയമത്തിലെ ദേവാലയത്തിലെ പോലെ पुराने नियम के मंदिर के समान അതിവിശുദ്ധ സ്ഥലം, अति पवित्र स्थान കുഞ്ഞാണ്ട് രക്തം, जहाँ पर मेमना का लहू छिड़का गया था, വിശുദ്ധ സ്ഥലം, पवित्र स्थान കാഴ്ചയപ്പം, മേശ, തിരുവചനം, അല്ലെങ്കിൽ जहाँ पर प्रभु का उस दीपट के ज्योति में वो लोग रोटी खाकर प्रभु का वचन का अनुभव लेते थे. പ്രാകാരം, और आंगन में ഒരു യാഗം. वो एक वेदी रखा था जहाँ पर बलि होता था. Praise the Lord. Amen. അപ്പൊ നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ഈ വിളിയുടെ അനുഗ്രഹത്തെ കണ്ട് സന്തോഷിക്കാം. इसलिए आओ प्रभु का बुलावट का आनंद को देखकर, उस बुलावट जिस रीति से बुलाया है उस बात को देखकर आनंदित करें, आनंदित हो जाए. प्रभु सबको सहायता करे. Praise the Lord. Praise the Lord.